खूप महत्वाची स्टेप तुम्ही घेतली आणि या कम्युनिटीला तुम्ही जॉईन झालात. सो आपल्या कम्युनिटीचे मिशन, आपल्या कम्युनिटीचं फोकस काय आहे त्याबद्दलची तुम्हाला एक शॉर्ट मी क्लिअरिटी देतो. आपल्या कम्युनिटीचं मिशन आहे की ऍटलिस्ट 1,00,000 लोकांना त्यांच्या जीवनामधले आर्थिक ध्येय, फायनान्शियल फ्रीडम अचीव करायला मदत व्हावी. इट इज अवर मिशन, राईट. त्यानंतर आपल्या कम्युनिटीतल्या लोकांचं फोकस हे नेहमी कुठे आणि कशावर असायला पाहिजे. नंबर 1, राईट माइंडसेट अबाउट मनी. पैसा प्रत्येक व्यक्ती कमावतोय आणि प्रत्येकच व्यक्ती पैसा कमावण्यावर फोकस करतोय, त्यात काही डाऊट आहे का? तर बिलकुल नाही. पण जे पैसे आपण कमावतो त्या कमावलेल्या पैशावर सुद्धा आपला पैशाप्रती राईट माइंडसेट राहावा आणि हा सतत राहावा. जर पैसा यावा, टिकावा, वाढावा आपल्याला जर असं वाटत असेल तर आपल्याला पैशाप्रती ऑलवेज राईट माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. बिकॉज फक्त पैसे कमावल्याने सगळ्या काही गोष्टी होणार नाही. आणि तुम्हाला खरं फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं असेल, तुम्हाला खरं रिच बनायचं असेल, श्रीमंत बनायचं असेल, तर तुमच्या पैशाप्रती तुमचा राईट माइंडसेट हा राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्या कम्युनिटीचं फोकस आहे ऑलवेज लर्निंग. नवीन नवीन गोष्टी शिका. लाईफ लॉंग लर्नर बना. काय करा? लाईफ लॉंग लर्नर. प्लीज टाईप LLL इन द चॅट बॉक्स. लाईफ लॉंग लर्नर बना आणि आपल्या जीवनात ज्याही गोष्टी तुम्ही शिकता त्या शिकलेल्या गोष्टींना इम्प्लिमेंट करा. काय करा? शिकलेल्या गोष्टींना इम्प्लिमेंट करा. लाईफ लॉंग लर्नर आपल्या जीवनामध्ये बनायचे प्रत्येकाला. आणि जो व्यक्ती सतत शिकत राहतो तोच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काहीतरी करतो. का? कारण की सतत शिकणे आणि स्वतःला डेव्हलप करणे हे सायमल्टेनियसली चालत राहायला पाहिजे. नाहीतर मग होतं काय? आपण स्वतःला डेव्हलप केलं नाही तर जमाना आपल्याला डेव्हलप करून टाकेल, राईट. जर आपण बदललो नाही तर जमाना आपल्याला बदलून टाकतो, राईट. तर जमान्याने आपल्याला बदलायच्या आधी आपण बदललेलो कधीही बेस्ट आहे. क्लिअर आहे? सो हे आहे आपल्या कम्युनिटीचं फोकस. मिशन तुम्हाला कळालं असेल, फोकस तुम्हाला कळालं असेल. आता जो मी तुम्हाला राईट माइंडसेट अबाउट मनी सांगितलंय की पैशाप्रती हा ऑलवेज राईट माइंडसेट असायला पाहिजे. पैशाला मान, पैशाला सन्मान, पैशाला रिस्पेक्ट. हा राईट माइंडसेट आपला कशामुळे राहील? हा राहील आपला डेली फायनान्शियल प्रॅक्टिस केल्याने. डेली फायनान्शियल प्रॅक्टिस हे काय आहे? किती लोकांना माहिती आहे? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. डेली फायनान्शियल प्रॅक्टिस काय आहे? इज देयर एनीवन जो अटेंड करतो तो मला हँड रेज करून, व्हर्च्युअल हँड रेज करून सांगू शकतो की नक्की डेली फायनान्शियल प्रॅक्टिस काय आहे? किती लोक आहे ज्यांना डेली फायनान्शियल प्रॅक्टिस काय असतं हेच माहिती नाहीये? प्लीज टाईप नो इन द चॅट बॉक्स. डेली फायनान्शियल प्रॅक्टिस काय असतं हे आम्हाला माहितीच नाहीये सर. प्लीज टाईप नो इन द चॅट बॉक्स. ओके. सो असे पण लोक आहे काही ज्यांना काहीच माहिती नाहीये. ओके, फाईन, ग्रेट, सुपर. माहिती असणं गरजेचं आहे, राईट. सो एक शॉर्ट मध्ये तुम्हाला क्लिअरिटी देतो की डेली फायनान्शियल प्रॅक्टिस हे काय असतं. जसं की सुनील सरांनी हँड रेज केलेलं आहे. सुनील सर, कॅन यू अनम्यूट युअर सेल्फ? डेली फायनान्शियल प्रॅक्टिस काय असतं हे शॉर्ट मध्ये सुनील सर तुम्हाला समजून सांगतील. सगळ्यांनी अंडरस्टँड करा आणि सगळ्यांनी क्लिअरिटी घ्या की डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन हा आपला नक्की काय असतो. येस सुनील सर. नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आवाज येतो सर? आवाज येस, येतोय क्लिअर आवाज. येस. डेली फायनान्शियल प्रॅक्टिस एकदम सरांनी सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला डेली फायनान्शियल प्रॅक्टिस बद्दल जे काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या जातात. सर्वात प्रथम जे होतं की एक खूप सुंदर असं भजन असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मनी मेडिटेशन घेतलं जातं की ज्या मनी मेडिटेशनद्वारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व क्षेत्रामधल्या आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून त्याच्यामध्ये फायनान्शियल तुम्हाला घर, बंगला, गाडी जे काही असेल, बँकेचा बॅलन्स, याच्याबद्दल एक मेडिटेशन, सुंदर मेडिटेशन केलं जातं. आणि त्या मेडिटेशनचा रिझल्ट खूप चांगला मिळतो, ज्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि बरेचसे लोक, जवळपास 250-300 लोक दररोज मनी मेडिटेशन किंवा हे डेली फायनान्शियल प्रॅक्टिस करत असतात.
त्याच्याद्वारे मनी मेडिटेशन द्वारे त्यांच्या जीवनामध्ये जे हवं आहे फायनान्शियल फ्रीडम ते अचीव करत असतात आहे. तर ते मनी मेडिटेशनचा खूप उपयोग होतो. त्याच्यानंतर जे घेतलं जातं की त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह अफर्मेशन जे आहेत त्या अफर्मेशन घेतलं जातं, रिडिंग केलं जातं त्या अफर्मेशनचं रिडिंग. त्याच्यामध्ये आपल्या 3 क्षेत्र जे आहेत महत्वाचे, त्या 3 क्षेत्रामध्ये सरांनी जे डिझाईन केलेले असे जे वाक्य आहेत ते त्याच्यामध्ये असतात, जे आपण स्वतः म्हणतो, वाचतो आणि सर्वांसोबत सर्वजण देखील ते वाचत असतात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टी हे होतात, अट्रॅक्ट होतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करायला मदत करत असतो. त्यामुळे त्या त्या डेली अफर्मेशन जे आहेत त्याचा देखील खूप सुंदर उपयोग प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत आहे. त्याच्यानंतर जे आहे की त्याच्यामध्ये पिगी बँक एक कन्सेप्ट सरांनी सुरू केलेली आहे. त्या पिगी बँक मध्ये की जे लोकांना आता आपण सध्या जे हे आहे डिजिटल जमान्यामध्ये वागत आहे, त्याच्यामुळे पैसे आपण सगळे ऑनलाईन ट्रान्सफर करतो. सध्या 10 रुपये 20 रुपये देखील आपण फोन पे, गुगल पे अशाद्वारे करत असतो आणि पैशाचं महत्व आपल्याला समजत नाही. परंतु त्या पिगी बँक सेव्हिंगच्या याच्यामध्ये ज्या ते पैसे आपल्या हातामध्ये प्रत्यक्ष आपण घेतो, कुणाला देत असतो. तर सरांचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी आपल्या डेली नीड आपण वापरत असतो, त्या डेली नीडच्या वस्तू आपण विकतच घेतल्या म्हणजे ते आपण पैसे देऊन केले पाहिजे ते व्यवहार ट्रान्झॅक्शन. कारण ते व्यवहार जे आपण ट्रान्झॅक्शन पैसे देऊन करतो तेव्हा त्या पैशाची आपण टच मध्ये असतो, त्या पैशाचा स्पर्श आपल्याला कळतो आणि त्याच्यामधून आपल्याला काय हवंय. जसं की देताना देखील आपण कसं पॉझिटिव्ह दिलं पाहिजे, ते पैसे देताना कोणाला देतोय की ते मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे येणार आहे, माझ्या जीवनामध्ये येणार आहे, या भावनेने आपण ते पैसे द्यायचे. घेताना तर आपण तसं करतोच, परंतु देताना देखील आपण ती भावना ठेवली पाहिजे आणि त्या पैशासोबत आपलं रिलेशन बिल्ड होण्यासाठी त्याची खूप मदत होते ह्या याच्यामुळे पिगी बँकमुळे. आणि मग ते पैसे आपण जो पिगी बँक बनवलेली आहे त्या पिगी बँक मध्ये ठेवत असतो. ग्रेट. ठीक आहे सर. येस. सो किती लोकांना सुनील सरांनी आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी समजल्यात? प्लीज टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. हॅलो. येस, आवाज हा येतोय. सर. येस. तर पिगी बँक मध्ये मग ती पैसे आपण सेव्ह करत असतो. सरांनी सांगितलं 10 रुपये तुमची जशी पात्रता असेल त्यानुसार तुम्ही सुरू करा. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये पर्यंत जे आपले आहे ते तुम्ही करू शकता. डेली आपण तीच रक्कम ठेवली तर चांगली गोष्ट आहे आणि पुढे आपण नंतर वाढवून जाऊ शकतो. अशा पद्धतीने बऱ्याचशा लोकांचे आम्ही कम्युनिटीमध्ये लोकांचे अनुभव बघितले की त्यांना ती सवयच नव्हती. त्या पिगी बँक सेवेमुळे त्यांच्या जीवनामध्ये जे काही महिन्याभराचे पैसे जमा झाले ते पैसे त्यांनी नंतर गुंतवले चांगल्या SIP मध्ये किंवा चांगले जे काही सर मार्गदर्शन सांगतात त्यांच्या टीमकडून त्याप्रमाणे ते गुंतवले जातात आणि ते मल्टिप्लाय होण्याचे मार्ग आपल्याला मिळत असतात. त्याप्रमाणे फायनान्शियल कन्सेप्ट त्याच्यामध्ये घेतली जाते. कोमल मॅडम, प्रीतम सर दररोज वेगवेगळ्या विषयावरती फायनान्शियल कन्सेप्ट एक सांगत असतात, जे आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला काय हवंय आणि काय नकोय ह्याच्याबद्दल आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होते आणि त्या दृष्टिकोनातनं मग आपण ती कन्सेप्ट आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा वापर करत असतो आणि बरेचसे लोक त्याचा वापर करून त्याच्या जीवनामध्ये आपण त्या डेली परत मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये डेली अचिव्हमेंट जी असते, जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये अचिव्हमेंट होते, ती अचिव्हमेंट शेअरिंग केली जाते. 5 लोकांचे किंवा 5-6 लोकांचे अचिव्हमेंट त्यांच्यामध्ये घेतले जातात. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय अचिव्ह झालं त्या दिवसामध्ये, फायनान्शियल असू दे किंवा इतर रिलेशन मध्ये असू दे, ह्या गोष्टी आणि रिलेशन मध्ये देखील त्याच्यामध्ये खूप चांगलं सर सांगत असतात, मॅडम देखील सांगत असतात की आपले रिलेशन चांगले होण्यासाठी काय करायला पाहिजे. ते मनी मेडिटेशन मध्ये देखील असतं, त्या अफर्मेशन मध्ये देखील ते असतं. आणखी आता सरांनी नवीन त्याच्यामध्ये हे की गोल रायटिंग जे आहे, गोल रायटिंगची कन्सेप्ट घेतलेली आहे की ज्या काही आपल्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी आहेत, जे काही महत्वाचे क्षेत्र आहेत, शारीरिक, मानसिक, आर्थिक, तर ह्याच्यामध्ये गोल रायटिंग तुम्हाला काय हवंय, शॉर्ट टर्म गोल, मिड टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल, असे तिन्ही तिन्ही गोल आहेत ते लिहायचे आणि ते आपल्या जीवनामध्ये होतात आहे असंच हे गृहीत धरून ते आपण लिहितो आणि ते लिहिल्याचं फलित मी स्वतः देखील अनुभवत आहे आणि बाकीच्या बऱ्याचशा लोकांनी ते अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे ते गोल रायटिंग खूप महत्वाची गोष्ट आहे की जे जेव्हा आपण लिहितो ना तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते प्रिंट होत असतं. त्याच्यामुळे त्या जीवना आपल्यामध्ये अट्रॅक्ट करायला ते खूप महत्वाच्या होत असतं. तर अशा प्रकारे गोष्टी घेतल्या जातात, लोकांचे अनुभव शेअर केले जातात, नवीन नवीन लोकांचे आयडियाज त्यामध्ये आपल्याला कळतात. तर ज्या लोकांचे अनुभव घेतले जातात त्यावेळेस
त्या व्यतिरिक्त ज्या लोकांचे अनुभव आहेत ते ग्रुपमध्ये शेअर करत असतात. व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये लोकांचे अनुभव शेअर केले जातात. खूप छान लोकांचे अनुभव असतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला देखील खूप प्रेरणा मिळते की बाबा हे असं देखील होऊ शकतं आणि असं देखील माणसाच्या आयुष्यामध्ये होतं की तसं आपण मग प्रार्थना करतो आणि त्याच गोष्टी देखील आपल्या जीवनामध्ये आकृष्ट करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तर खूप सुंदर असतं डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन. आम्ही कधी मिस करत नाही. खूप छान आहे. प्रवासामध्ये असलं तरी मला ते हे करावं लागतं. तर प्रत्येकाने ते डेली फायनान्शियल प्रॅक्टिस करावं की जे ते फायनान्शियल प्रॅक्टिस करून सर म्हणजे विनामूल्य ते घेत असतात. 1 तासाचं सेशन आहे. सर देखील त्यांचा वेळ अमूल्य वेळ आपल्यासाठी काढत असतात. तर प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा हेच मी सांगेल की त्याच्यामुळे खूप सारं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये होत असतं. धन्यवाद प्रीतम सर आणि कम्युनिटी की हे तुम्ही सेशन सुरू केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला त्याचा फायदा होतोय सर. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग एक्झॅक्ट प्रॉपर डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन हा काय असतो याची क्लिअरिटी देण्याबद्दल. मोर पॉवर टू यू. प्लीज टाईप एव्हरीवन MPDY इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच सुनील सर फॉर शेअरिंग. सो पुढे जाऊयात. सगळ्यांना कळालं असेल की नक्की डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन हा काय असतो, राईट. शॉर्टमध्ये अजून जर तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन मध्ये आपण डेली फायनान्शियल प्रॅक्टिस करतो जेणेकरून आपण पैशाप्रती योग्य मानसिकता आपली सतत ठेवत राहू आणि आपल्या मानसिकतेला आपण डेव्हलप करत राहू. मनी मेडिटेशन, अफर्मेशन, डेली पैशाची सेव्हिंगची हॅबिट आपल्याला पिगी बँक मध्ये पैसे सेव्ह करून लावल्या जाते. त्यासोबत नवीन नवीन फायनान्शियल कन्सेप्ट शिकतो, गोल रायटिंग केल्या जातं, एक दुसऱ्यांच्या शेअरिंग घेतल्या जातात, अचिव्हमेंट शेअरिंग घेतल्या जातात जेणेकरून आपण एक दुसऱ्यांकडून इन्स्पायर होणार. तर अशा खूप काही गोष्टी आपण करत राहतो आणि हा डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन मंडे टू फ्रायडे होतो जो 6:30 ते 7:30 वाजता असतो. रोज सकाळी 6:30 ते 7:30 मंडे टू फ्रायडे. सो हाऊ मेनी ऑफ यू आर एक्साइटेड टू अटेंड टुमॉरो? उद्याचा सेशन सकाळचा अटेंड करायला किती लोक रेडी आहात? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. ग्रेट, रिअली अप्रिशिएट. नेक्स्ट, फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्याची प्रोसेस. 3 महत्वाच्या स्टेप आहेत: अनालाइज, स्ट्रॅटेजाइज आणि मॅक्झिमाइज. अनालाइज, स्ट्रॅटेजाइज आणि मॅक्झिमाइज किती लोक कालच्या सेशन मध्ये इव्हनिंगला नाही सकाळी असतो, 6:30 वाजता सकाळी असतो, 6:30 AM to 7:30 AM, राईट. काल किती लोकांनी सेशन अटेंड केला होता जो गोल्ड मेंबरशिप वाल्या लोकांसाठी सेशन होता? आय मीन सिल्वर वाल्यांसाठी होता. गोल्ड मेंबरशिपची अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली होती आणि तुम्ही शिकला असाल कालच्या सेशन मध्ये अनालाइज, स्ट्रॅटेजाइज आणि मॅक्झिमाइज हे काय असतं, राईट. आणि अनालाइज, स्ट्रॅटेजाइज, मॅक्झिमाइज या 3 स्टेपला फॉलो करून आपण आपल्या जीवनामध्ये इझिली छान पद्धतीने फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतो. आणि यावर सेशन नेहमीच होत राहतो. अधेमध्ये महिन्यातून 2दा सेशन होतो लगभग. तर तो तुम्ही अटेंड करत राहा ज्याच्यामधून तुम्हाला कळेल सुद्धा की येणाऱ्या 5 ते 10 वर्षात आर्थिक स्वातंत्र्य हे कशा पद्धतीने आपण मिळवल्या जाऊ शकतं, राईट. येस. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्या कम्युनिटीची जर्नी कशा प्रकारची आहे. सो पहिली सिल्वर मेंबरशिप आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण टोटल 12 कोर्सेस दिले आहे. रेकॉर्डेड मोबाईल अप्लिकेशन, म्युच्युअल फंड मास्टरी, स्टॉक मार्केट, डेली फायनान्शियल, डेली रिच्युअल्स, वेल्थ माइंडसेट ब्ल्यूप्रिंट कोर्स, इन्शुरन्स गेम प्लान, डेट मॅनेजमेंट, अदर इन्कम सोर्सेस, मनी मॅनेजमेंट मास्टरी, बेसिक्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. त्यासोबतच अजून तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग फॉर्म्युला आणि सक्सेस स्टोरीज असे टोटल 12 कोर्सेस तुम्हाला या सिल्वर मेंबरशिप मध्ये दिल्या जातात. त्यानंतर हाऊ मेनी ऑफ युअर देअर, किती लोक आहात जे सिल्वर मेंबरशिप मध्ये आहात? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. ज्यांच्याकडे तुमच्याकडे मोबाईल अप्लिकेशन असेल, तुम्हाला एंटायर कोर्सेसचा ऍक्सेस असेल, जसं की मी तुम्हाला कोर्सचा ऍक्सेस दाखवतोय अशा प्रकारे कोर्सेस तुम्हाला अप्लिकेशन मध्ये दिसत असतील, राईट. आणि हे कोर्सेस स्टेप बाय स्टेप 1 by 1 तुम्ही बघताय आणि तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे, राईट. ग्रेट, रिअली अप्रिशिएट. सो नेक्स्ट आहे गोल्ड मेंबरशिप. ज्या गोल्ड मेंबरशिप मध्ये तुमच्या पूर्ण एंटायर फॅमिलीचं वेल्थ क्रिएशन प्लॅनिंग केलं जातं. हाऊ मेनी ऑफ युअर देअर? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. जे लोक गोल्ड मेंबरशिप मध्ये आहात त्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून घेतलेलं आहे पूर्ण एंटायर फॅमिलीचं, राईट. ज्यामध्ये मुलाच्या शिक्षणाचं प्लॅनिंग, मुलाच्या फ्युचरचं प्लॅनिंग, तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग, तुम्हाला घर घ्यायचंय त्याचं प्लॅनिंग, कार घ्यायची आहे त्याचं प्लॅनिंग, वॅकेशन प्लॅनिंग, बिझनेस प्लॅनिंग, वेल्थ क्रिएशन प्लॅनिंग, इन्शुरन्स प्लॅनिंग, राईट. तर या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करून दिल्या जातं प्रॉपर पद्धतीने. आणि आज आपल्या कम्युनिटीमध्ये
महिन्याला 70 लाख रुपये दर महिन्याला SIP म्युच्युअल फंड मध्ये या गोल्ड मेंबरशिपच्या मुळे लोक इन्व्हेस्टमेंट करतात म्युच्युअल फंड SIP मध्ये, आणि आतापर्यंत 19 करोड रुपये गुंतवलेले आहेत. म्हणून जेही लोक सिल्वर मेंबरशिप मध्ये आहात, तुम्ही कोर्सेस बघितलेत आणि तुम्हाला फास्ट मध्ये तुमच्या लाईफ मध्ये ग्रो करायचं आहे, तुम्हाला फास्ट मध्ये तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, गुंतवणूक प्रॉपर पद्धतीने करायला सुरुवात करायची आहे, तर गोल्ड मेंबरशिप हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि कालच सेशन झाला होता. हाऊ मेनी ऑफ युअर देअर? किती लोकांनी कालच्या सेशन मध्ये गोल्ड मेंबरशिप मध्ये जॉईन केलेलं आहे? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. सो ज्या लोकांनी जॉईन केलेलं आहे, आय रिअली अप्रिशिएट अँड तुमचं स्वागत करतोय गोल्ड मेंबरशिप मध्ये. आणि ज्याही लोकांना करायचं आहे, उद्याचा शेवटचा दिवस आहे या महिन्यात गोल्ड मेंबरशिप मध्ये शीट घेण्यासाठी, आणि शेवटच्या 5 जागा शिल्लक आहे गोल्ड मेंबरशिप मध्ये या महिन्यासाठी. आम्ही हार्डली 25 ते 30 लोक दर महिन्याला घेतो फक्त गोल्ड मेंबरशिप मध्ये. का? कारण की त्यामध्ये सगळ्या गोष्टी 1 to 1 केल्या जातात, आणि 1 to 1 तुम्हाला सगळ्या गोष्टी प्लॅनिंग वगैरे सगळ्या करून दिल्या जातात. ओके, ग्रेट, थँक्यू सो मच. त्यानंतर डायमंड मेंबरशिप आहे, ज्यामध्ये स्किल बेस्ड इन्कम सोर्स, तुमच्यामध्ये एखादी स्किल असेल किंवा स्टॉक मार्केट शिकून तुमचं इन्कम वाढवण्याचं काम. तुमच्यामध्ये जर स्किल नसेल तर स्किल तुम्ही शिकू शकता. कोणत्या स्किल शिकायला पाहिजे, कोणत्या नाही, या सगळ्या गोष्टी या डायमंड मेंबरशिप मध्ये शिकवल्या जातात, जिथे तुमचं इन्कम वाढवायला मदत होते. अशा प्रकारे सिल्वर, गोल्ड आणि डायमंड या 3 मेंबरशिप आहे. आणि जर कोणाला माझ्याकडून पर्सनली 1 to 1 मध्ये शिकायचं असेल तर प्लॅटिनम मेंबरशिप सुद्धा आहे. बट ह्या 3 मेंबरशिप तुम्हाला ही पूर्ण एंटायर जर्नी आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी दिल्या जाते. आय होप आपल्या कम्युनिटीचे पिलर, मिशन, विजन, डेली फायनान्शियल प्रॅक्टिस काय असतं, आपल्या कम्युनिटीची कशा प्रकारची जर्नी आहे, या सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी आली असेल तर प्लीज टाईप येस सी इन द चॅट बॉक्स. सुपर क्लिअर इन द चॅट बॉक्स. सो आजचा इम्पॉर्टंट आणि महत्वाचा सेशन इन्शुरन्स गेम प्लॅन पार्ट 2, जो की कोमल मॅडम घेणार, आणि ज्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स बद्दल डिटेल सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दिल्या जाणार आहे. राईट? सो इफ यू ऑल आर एक्साइटेड, please type excited in the chat box, and everyone please say hi to Komal madam. So Komal madam, you can unmute yourself. हॅलो एव्हरीवन, माझा आवाज सर्वांना येत असेल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. माझा आवाज व्हिडिओ सर्वांना क्लिअर असेल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझा आवाज सर्वांना क्लिअर आहे? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो स्वागत आहे तुमचं या एव्हरी संडे आपला जो मास्टर माइंड कॉल असतो, ज्याच्यामध्ये नेहमी आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. आताच प्रीतम सरांनी आपले जे कम्युनिटीचे पिलर आहेत ते पिलर तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. कारण जर तुम्हाला फायनान्शियल लाईफ मध्ये पुढे जायचं आहे तर तुम्हाला तुमचा बेस पक्का करणं, म्हणजे तुमचा पैशा बाबतीचा राईट माइंडसेट ठेवणं खूप गरजेचं आहे. तर जाऊन फायनान्शियल फ्रीडम हे तितक्याच पॉझिटिव्हली तुम्ही अचीव करू शकता. सो आजचा जो सेशन आहे तो आहे इन्शुरन्स गेम प्लॅन पार्ट 2. आता पार्ट 1 काय आहे, तर ज्यांना ज्यांना कोर्स ऍक्सेस दिलेला आहे, इव्हन सर्वांनाच कोर्स ऍक्सेस दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये इन्शुरन्स गेम प्लॅन पार्ट 1 ऑलरेडी तिथे दिलेला आहे. सो तुम्ही गो थ्रू केला नसेल तर गो थ्रू करा. जे न्यू जॉईनीज आहेत तर त्यांनी नंतर तुम्ही गो थ्रू करू शकता. राईट? सो इन्शुरन्स गेम प्लॅन जो आहे तो तुम्ही गो थ्रू करू शकता. आज आपण घेणार आहोत त्याची एक स्टेप पुढे, की नक्की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, कशा पद्धतीने टर्म प्लॅन जर आपल्याला घ्यायचा आहे किंवा एखादा इन्शुरन्स आपल्याला घ्यायचा आहे तर काय काय गोष्टी बघाव्या लागतात. या सर्व एंटायर गोष्टी आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. बिफोर दॅट काही गोष्टी, काही टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला सांगते. सर्वात पहिलं आणि महत्वाचं, तुम्हाला पेन अँड पेपर घेऊन बसायचं आहे, किंवा तुमची जी डायरी असेल ती तुम्हाला सोबत घेऊन बसायची आहे. कारण आज जसं आत्ताचा जो सेशन होणार आहे हा टोटली प्रॅक्टिकल होणार आहे. त्यामुळे मी कोणतीही तुम्हाला थेरी सांगणार नाहीये. त्यामुळे हा जो आताचा सेशन होणार आहे ते कॅल्क्युलेशन नुसार होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने पेन आणि पेपर घेऊन बसावं. ठीक आहे. नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, कोणालाही विदिन अ सेशन किंवा या एंटायर जोपर्यंत सेशन कंप्लीट होत नाही कोणतेही क्वेश्चन्स विचारायचे नाहीयेत. कारण जो शिकवण्याचा फ्लो आहे तो ब्रेक होऊन जाईल आणि तुम्हाला असं होईल की प्रश्नांची उत्तरं भेटली नाहीये. सो जे काही विदिन अ सेशन तुम्हाला हे येतील, क्वेरीज येतील, त्या तुम्ही नोट डाऊन करा. एंड ऑफ द सेशन आपण क्वेश्चन अँड आन्सर घेऊयात. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याचे मी आन्सर करेन. राईट? आणि थर्ड, ज्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या जातील
त्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत. कारण ते एक असतं ना, आपण युट्यूबवरचे व्हिडिओ बघतो, इम्प्लिमेंट करत नाही, टीव्ही वरती न्यूज बघतो, इम्प्लिमेंट करत नाही, ऍडव्हर्टाईज बघतो, इम्प्लिमेंट करत नाही. पण आज जर आपण या कम्युनिटीमध्ये आहोत आणि जर आपण ठरवलेलं आहे की मला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे, तर मग आपल्याला या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्याच लागतील. राईट? तर सर्वजण या एंटायर 1 ते 1.5 तासासाठी रेडी असाल तर प्लीज टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. Great. Thank you so much. सर्वांना माझी स्क्रीन क्लिअर दिसत असेल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. माझी स्क्रीन सर्वांना दिसतीये? प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. थँक यू सो मच. थँक्यू. येस. ज्यांनी न्यू जॉईन केलेलं आहे त्यांना थोडस माहित नसेल की बेसिक आपण जो पार्ट 1 घेतलेला आहे त्या पार्ट 1 मध्ये नक्की काय काय शिकवलं आहे त्याचा रिकॅप मी थोडासा घेणार आहे आणि त्याच्यानंतर आजच्या पुढच्या याला आपण सुरुवात करणार आहोत. राईट? येस. थँक्यू सो मच. येस. येस. सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे इन्शुरन्स म्हणजे काय. इन्शुरन्स म्हणजे काय जर बघायला जर गेलं तर आपल्याला खूप सारे इन्शुरन्स माहिती आहेत. टर्म इन्शुरन्स माहिती आहे, एन्डोर्समेंट इन्शुरन्स माहिती आहे किंवा ट्रेडिशनल इन्शुरन्स पॉलिसी आहे. ह्या इन्शुरन्स आपल्याला कशा माहिती झाल्या? एखादा एजंट येतो, आपल्याला इन्शुरन्सची माहिती देतो आणि आपल्याला कळतं की अरे ही एक इन्शुरन्स आहे. आपण गाडी घेतो, गाडीचा इन्शुरन्स करतो, आपल्याला वाटतं अरे हा एक इन्शुरन्स आहे. आपण एखादा मोबाईल घेतो, स्मार्टफोन घेतो, 50-70 हजाराचा एखादा फोन घेतो, त्याचा आपण काय करतो? इन्शुरन्स करतो आणि आपल्याला वाटतं हा एक इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सची डेफिनेशन म्हणजे नक्की काय की त्या पर्टिक्युलर वस्तूचं, त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं प्रोटेक्शन, त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं, त्या पर्टिक्युलर वस्तूचं प्रोटेक्शन, प्युअर प्रोटेक्शन. राईट? म्हणजे तुम्ही काय करताय, एखादा फोन घेताय, स्मार्टफोन घेताय, त्याला काही होऊ नये, काही डॅमेज झालं तर त्याचा प्रॉपर पद्धतीने तो रिपेअर व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याचा काय करतो? इन्शुरन्स करतो. आपण कार घेतो तर कारला काही डॅमेज झालं, ऍक्सिडेंट झाला, काही प्रॉब्लेम आला, त्याच्यामध्ये काही खराबी झाली तर त्याचा इन्शुरन्स आपण करून घेतो कारण तो आपल्याला पैसे त्याचे द्यावे लागले नाही पाहिजे. सेम गोज विथ ह्युमन. आपण एक चालतं फिरतं इंजिन आहे, ते कधीही बंद पडू शकतं. सो त्याचा एक इन्शुरन्स असतो, त्याला म्हणतो प्युअरली प्रोटेक्शन प्लॅन. राईट? त्याच्यानंतर असतं की तुमच्या ज्या काही लायबिलिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल की तुमच्या होम लोन असतील, तुमच्याकडे पर्सनल लोन असेल, तुमची फॅमिली तुमच्यावरती पूर्णपणे डिपेंड असेल तर तुमच्या स्वतःचं प्रोटेक्शन आणि फॅमिलीचं प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे आणि ते कशामधून होतं? तर इन्शुरन्स पॉलिसीज मधून होतं. त्याच्यानंतर त्याचा दुसरा एक टाइप्स आहे इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स. म्हणजे आता काही जणांकडे ट्रॅडिशनल पॉलिसीज असतील, काही जणांकडे एन्डोर्समेंट पॉलिसी असतील, काही जणांकडे मनी बॅक पॉलिसी असतील. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एक पर्टिक्युलर तुम्हाला इन्शुरन्स कव्हर दिला जातो आणि प्लस तुमची अमाऊंट इन्व्हेस्ट करून काही काळानंतर तुम्हाला त्याच्यामधून रिटर्न दिले जातात. तर त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स. सो हे आहे एक थोडंफार इन्शुरन्सची डेफिनेशन. जर ब्रीफ मध्ये तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 1 मध्ये आपण पूर्ण ब्रीफ मध्ये समजवलेलं आहे की इन्शुरन्स नक्की काय असतं. राईट? टाइप्स ऑफ इन्शुरन्स. टाइप्स ऑफ इन्शुरन्स मध्ये अगेन आपल्याला टाइप्स ऑफ इन्शुरन्स मध्ये फक्त एवढंच माहिती आहे की मनी बॅक पॉलिसी असतात, एन्डोर्समेंट पॉलिसी असतात, ट्रॅडिशनल पॉलिसी असतात, होल लाईफ पॉलिसी असतात. अशा पॉलिसी असतात त्या टाइप्स ऑफ इन्शुरन्स असतात. तर टाइप्स ऑफ इन्शुरन्स ते नाहीये. टाइप्स ऑफ इन्शुरन्स आहे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, क्रिटिकल इलनेस आणि पर्सनल ऍक्सिडेंट. जसं तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ऐकलं असेल की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. थोडीफार इक्विटीमध्ये असली पाहिजे, थोडीफार डेटमध्ये असली पाहिजे, इमर्जन्सी फंड असला पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे हाय रिस्क फंड असले पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करता? इन्व्हेस्टमेंटला डायव्हर्सिफाईड करता. सेम तुम्हाला तुमच्या इन्शुरन्सच्या बाबतीत करायचं आहे. म्हणजे इन्शुरन्सचं सुद्धा डायव्हर्सिफिकेशन असणं गरजेचं आहे. लाईफ इन्शुरन्स असणं आहे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा नाहीये असं नाहीये. हेल्थ इन्शुरन्स आहे म्हणून लाईफ इन्शुरन्स घ्यायचं नाही असं नाहीये.
दोन्ही इन्शुरन्स आहे म्हणून क्रिटिकल इलनेस घ्यायचा नाहीये तर असं नाहीये. या चारींचेही बेनिफिट वेगवेगळे आहेत. लाईफ इन्शुरन्स, आज माझ्यावरती पूर्ण फॅमिली डिपेंड आहे. उद्या जर मला कशाने काही झालं तर माझ्या पैशाचं रिप्लेसमेंट हे लाईफ इन्शुरन्स मधून होणार आहे, प्युअर प्रोटेक्शन इन्शुरन्स मधून होणार आहे. हेल्थ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स सगळ्यांना माहिती आहे की हा आपल्या आई वडिलांपासून आपल्याला माहिती आहे की हेल्थ इन्शुरन्स किती इम्पॉर्टंट आहे ते, राईट. पण आपण त्याच्याकडे नजरअंदाज करतो. पुन्हा एकदा ऐका मी काय सांगते. हेल्थ इन्शुरन्सला आपण खूप नजरअंदाज करतो. आज मी एक प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला देणार आहे की तुम्ही जर त्याला नजरअंदाज केलं तर काय आणि कशा पद्धतीचं आपल्या लाईफमध्ये इन्व्हेस्टमेंट ब्रेक करण्याची वेळ येऊ शकते. कोण मला कन्फर्म करू शकतं चॅटबॉक्स मध्ये की साधारण किती खर्च येऊ शकतो हेल्थ इन्शुरन्स जर आपल्याला मेडिकल इमर्जन्सी वगैरे आली, नॉर्मल आजार झाला किंवा एखादी डिझीज वगैरे झाली तर साधारण खर्च किती येऊ शकतो? चॅटबॉक्स मध्ये कोणी मला कन्फर्म करू शकतो? आपल्याला फक्त ऐकत नाही बसायचं, आपल्याला इंटरॅक्ट करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. $2.5 लाख, 10 लाख, 2 लाख, 3 लाख. ओके, चला एक लाईव्ह एक्झाम्पल आपण घेणार आहोत. आपल्याच टीम मेंबर जे आहेत त्या टीम मेंबरचे म्हणजे आपलं जे इन्शुरन्स पार्ट किंवा हेल्थ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स पार्ट जे आपले बघतात ते जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्या रिप्रेझेंटेटिव्हची बहीण, त्यांची मुलगी ही 19 वर्षाची आहे आणि ती ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे हायर एज्युकेशनसाठी पुण्यामध्ये आहे. गावाकडून ती अपडाऊन वगैरे करते किंवा 2-4 वीकेंडला वगैरे गावी जाते आणि पुन्हा पुण्यामध्ये एज्युकेशनसाठी येते. जानेवारी 2010 मध्ये जेव्हा ती पुण्याला येत होती तर दौंड स्टेशन प्रत्येकाला माहिती असेल, जे पुण्याला अपडाऊन वगैरे करत असेल गावाकडून म्हणजे येत असेल तर दौंड स्टेशन प्रत्येकालाच माहिती आहे. तर ती दौंड स्टेशनला तिच्या मैत्रिणीने काहीतरी तिला निरोप द्यायचा होता, काही वस्तू द्यायची होती, मला माहित नाही. तर ती स्टेशनला थांबली होती तिला भेटण्यासाठी. ट्रेन मधून खाली उतरली प्लॅटफॉर्मवरती आणि प्लॅटफॉर्मवरती उतरल्यानंतर तिला तिथे चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर ती तिथे पडली. तर तिथले जे आजूबाजूचे लोक होते त्यांनी तिला घेतलं हॉस्पिटलमध्ये वगैरे, तिला ऍडमिट केलं, तिच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि तिला पुण्यामध्ये नोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट केल्यानंतर 2 ते 3 दिवसाची ट्रीटमेंट झाल्यानंतर असं समजलं की ती कोमामध्ये गेलेली आहे. खूप नॉमिनल गोष्ट, कुठलाही आजार नाही, वय वर्ष 19. आज तारीख आहे 25 फेब्रुवारी 2024. ऑलमोस्ट 1 महिना होऊन पुढचे 4-5 दिवस अजून पुढे गेलेले आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतीये जी मला सकाळपासून म्हणजे नाही विचार करायला खूप हे करतीये. तिचं बिल मी इथे दाखवते तुम्हाला, अक्षरशः ते मला दाखवायला आवडत नाहीये. बिल आहे 19 लाख रुपये आणि अजून त्या मुलीची काहीही मोमेंट झालेली नाहीये. 19 लाख रुपयाचं बिल झालेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये. आई वडील शेती करतात आणि त्या रिप्रेझेंटेटिव्ह जो आपला आहे त्यांनी आई वडिलांना ऑलरेडी सांगितलं होतं की हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवा, माहित नाही कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल. वाया गेला तर जाऊ दे, एखादा प्रीमियम वाया गेला तर जाऊ दे, काही फरक नाही पडणार आहे. आणि आज तिचे आई वडील हेच म्हणतायत की त्यावेळेस जर त्यांचं ऐकलं असतं तर आज माईट बी एवढं करावं लागलं नसतं. 19 लाख रुपये किती महिन्यात? 1 महिने पुढचे 10 दिवस. जस्ट इमॅजिन.
आपल्याला काय वाटतं, 10 लाख रुपये आले म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, 50,000 रुपये आले म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, नुसता फोकस इन्व्हेस्टमेंटकडे इन्व्हेस्टमेंटकडे इन्व्हेस्टमेंटकडे. मग इन्शुरन्स म्हटलं, हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा आहे ना, किती आहे? 5 लाख रुपये इनफ आहे, 3 लाख रुपये इनफ आहे, 2 लाख रुपये इनफ आहे. सकाळी जेव्हापासून त्यांनी बिल पाठवलं, ऍक्च्युली या सेशनसाठी मी त्यांना बिल मागवलं नव्हतं, त्यांनी मला बिल पाठवलं होतं की कोमल मॅडम हे बघा किती बिल आलंय ते. आणि मी सकाळपासून एकदम विचार करते की नक्की त्यांच्या आई वडिलांची काय सिच्युएशन असेल. आणि जेव्हा ती ऍडमिट झाली होती तेव्हा पहिले 4 ते 5 दिवस सगळेजण म्हणजे तिच्या फॅमिलीतले फ्रेंड सर्कल, फ्रेंडचे आई वडील वगैरे बघायला वगैरे येत होते. आणि आज हॉस्पिटलमध्ये फक्त तिचे आई वडील आहेत. आणि अजून डॉक्टरांनी काहीच शाश्वती दिली नाहीये की ती कधी बरी होईल. पण बिलचं जी सायकल आहे ती तर वाढत चालली आहे, ते चालू आहे. मला सांगायचं इथं एवढंच आहे की फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचंय ते कुठेच जाणार नाहीये. पण हे जे आपल्या लाईफचा जो फायनान्शियल फ्रीडमचा पाया जो आहे ना तो मजबूत करून घेणं गरजेचं आहे. क्रेडिट कार्ड आपण जे शॉपिंगला मारतो, क्रेडिट कार्ड आपण जे अननेसेसरी खर्चांवर वापरतो, ते जर एखादा हेल्थ इन्शुरन्स घ्यायला वापरलं ना ते कधीही चांगलं आहे. आपण जे म्हणतो ना 10 लाख रुपये नाही, मला 5 लाख रुपये द्या, एवढ्या कव्हरची गरज नाहीये. आपल्याला माहित नाहीये कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती खर्च होईल. कितीही फायनान्शियल फ्रीडम अचीव्हच्या मार्गावरती आपण असो, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, क्रिटिकल इलनेस आणि ऍक्सिडेंटल पॉलिसी ह्या नेहमी आहे तशाच ऍक्टिव्ह ठेवायच्या, त्या कधीही ब्रेक करायच्या नाही, कधीच नाही. हे माइंड मध्ये एकदम फिक्स करून घ्या. कारण कितीही आपण एक्सरसाइज केल्या, किती काही गोष्टी घेतल्या, शरीरामध्ये अंदर आपल्या काय चालू आहे, इंटरनल बॉडीमध्ये काय ऍक्टिव्हिटी चालू आहे हे आपल्याला माहित नसतं. म्हणूनच तर प्रत्येक जण मेडिकल चेकअप करत नाही. किती जण असे आहेत जे एव्हरी इयर मेडिकल चेकअप नॉन स्टॉप करतात, एव्हरी इयर. प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. आणि नसेल करत तर नो इन द चॅट बॉक्स. नसेल करत हेल्थ चेकअप तर नो इन द चॅट बॉक्स. कसं करत असाल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. प्रत्येकाला मी हेच सांगेल, हेल्थ चेकअप जर करून घेता येत असेल तर हेल्थ चेकअप करून घ्या. याच्याने काय होतं की आपल्याला एक्झॅक्टली आयडिया येते की माझी लाईफस्टाईल आता मला कशी जगायची आहे, माझ्या लाईफस्टाईल मध्ये मला काय चेंजेस करायचे आहेत, माझ्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे का, मला तेलकट वगैरे कमी खायचं आहे का, किंवा मला साखरेचं प्रमाण जास्त वाढवायचं आहे का. हे आपलं लाईफस्टाईल चेंज करण्यामध्ये हेल्प करते जर आपण आपलं मेडिकल चेकअप किंवा आपलं हेल्थ चेकअप हे एव्हरी इयर जर करून घेतलं तर. आपलंही करायचं, फॅमिलीचं सुद्धा करून घ्यायचं, म्हणजे हजबंड वाईफ. मुलं मायनर असतील तर गरजेचं नाही. सो हेल्थ इन्शुरन्स सर्वात इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. जर तुम्ही फायनान्शियल जर्नीमध्ये पुढे जात आहात तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचा आहे. नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, क्रिटिकल इलनेस. क्रिटिकल इलनेस म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे ती तुमचे मेडिकल एक्सपेन्सेस, सर्जिकल एक्सपेन्सेस हे सगळे एक्सपेन्सेस तुमचे कव्हर अप करते हेल्थ इन्शुरन्स मध्ये. आणि क्रिटिकल इलनेस हे एक लमसम पे आउट तुम्हाला देत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कॅन्सर डिटेक्ट होतो तर कॅन्सरमध्ये जर लेवल 3, लेवल 4 जर निघून जाते तर त्या केसमध्ये जो खर्च येतो तो खर्च साधारण 10 लाख ते 15 लाख 20 लाख रुपये येतो. कारण त्या थेरपीज वगैरे ज्या असतात त्या थेरपी एव्हरी मंथ, एव्हरी 2 मंथ, एव्हरी 3 मंथ करणं गरजेचं असतं कंट्रोलमध्ये येण्यासाठी. सो त्याच्यासाठी खर्च कोण करते तर क्रिटिकल इलनेस पॉलिसी जी आहे ती तुम्हाला लमसम मध्ये एक पे आउट करून देते. पर्सनल ऍक्सिडेंट, कारण प्रत्येकच आपण ऑफिसला जाताना ट्रॅव्हल करतो. कोणी 3 किलोमीटर, 10 किलोमीटर, 4 किलोमीटर, 15 किलोमीटर, कोणी 20, 25, 30 किलोमीटर, प्रत्येक जणच ट्रॅव्हल करतो. पण कोणी ह्याची गॅरंटी नाही देऊ शकत की माझा ऍक्सिडेंट होणार नाही. मी सुद्धा नाही देत की माझा ऍक्सिडेंट, कितीही चांगल्या पद्धतीने गाडी आपण जरी चालवली, किती आपण काळजी घेऊन जरी गाडी चालवली तर आपल्याला हे माहित नसतं की समोरचा येणारा व्यक्ती कोणत्या वेने येतोय, मागचा येणारा व्यक्ती कोणत्या वेने येतोय. आणि कोविड नंतर जर केसेस आपण बघितले असेल तर कोविड नंतर ऍक्सिडेंटच्या केसेस जास्त वाढलेल्या आहेत. पण ऍक्सिडेंट मध्ये डेथच होईल याची गॅरंटी नाहीये. परमनंट डिसॅबिलिटी येऊ शकते, शरीराचा एखादा अवयव निकामी होऊ शकतो, पार्शियली डिसॅबिलिटी येऊ शकते, 3 ते 6 महिने आपल्याला घरी राहावं लागू शकतं, काही होऊ शकतं. त्यासाठी पर्सनल ऍक्सिडेंट असणं गरजेचं आहे. हे इन्शुरन्स लाईफ मध्ये का महत्वाचे आहेत
जर आपण फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीवरती चाललो आहोत, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट करत आहोत, तर ते इन्व्हेस्टमेंट ब्रेक नाही झाले पाहिजेत. कारण तिथे इन्व्हेस्टमेंट केल्याने आपले फ्युचरचे गोल अचीव्ह होणार आहेत. आणि जर या गोष्टी आपण केल्या नाही तर 2 मिनिटं लागणार नाही आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट ब्रेक करायला. क्लिअर आहे? सो हे आहे टाइप्स ऑफ इन्शुरन्स जे आपल्याला आपल्याकडे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता सर्वात महत्त्वाच्या टॉपिक कडे जाऊया, तो म्हणजे आपला टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? तर टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमची फायनान्शियल सिक्युरिटी. फायनान्शियल सिक्युरिटी कशा पद्धतीने? एक्झाम्पल घेऊन समजूयात. माझा जे इन्कम आहे 50,000 रुपीज पर मंथ. माझा जे इन्कम आहे 50,000 रुपीज पर मंथ. 50,000 मी घरामध्ये देते. माझे फॅमिलीचे जे काही खर्च आहेत, EMIs आहेत किंवा मुलांची ट्युशन फीज वगैरे आहेत, ते 50,000 मध्ये मॅनेज होतं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. पण जर मला उद्या कशाने काही झालं, अनफॉर्च्युनेटली, म्हणजे माझी डेथ झाली, तर माझ्या फॅमिलीला हे 50,000 भेटतील का नाही? जर भेटतील तर प्लीज टाईप येस. जर नाही भेटणार तर प्लीज टाईप नो. माझ्याकडे कोणताही टर्म इन्शुरन्स नाहीये, काही नाहीये. जर भेटेल काही तर प्लीज टाईप येस. नसेल भेटत तर प्लीज टाईप नो. नाही भेटणार, कारण कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. आता मला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सर्वजण तुमच्या फॅमिली प्रेम करता की निस्वार्थी प्रेम करता? क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीवरती स्वार्थी प्रेम करता की निस्वार्थी प्रेम करता? निस्वार्थी. जर निस्वार्थी प्रेम करताय तर ज्यांनी ज्यांनी निस्वार्थी लिहिलंय तर त्यांच्या प्रत्येकाकडे टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीवरती निस्वार्थी प्रेम करताय तर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आता हे कसं डिफाईन करायचं ते मी सांगते. माझ्या फॅमिलीवरती निस्वार्थ प्रेम आहे, स्वार्थी नाहीये. ज्यांच्याकडे टर्म इन्शुरन्स नाहीये त्यांचं त्यांच्या फॅमिलीवरती स्वार्थी प्रेम आहे. कसं मी सांगते. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या फॅमिलीला मी सांभाळणार आहे. त्यांचे खर्च, त्यांचे स्वप्न, त्यांचे गोल्स मी अचीव्ह करणार आहे. मला जर उद्या कशाने काय झालं तर त्यांचं ते बघतील. येस ऑर नो? आय थिंक हे कनेक्ट झालं असेल. येस. सो जर आपण आपल्या फॅमिलीवरती निस्वार्थी प्रेम करतोय तर मला फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तुम्ही सिल्वर मध्ये आहात, डायमंड मध्ये आहात, तुम्ही गोल्ड मध्ये आहात, ज्या कोणत्या मेंबरशिप मध्ये असाल, तुम्ही पहिलं लाईफचं प्रोटेक्शन करून घ्या. कारण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत वेल्थ क्रिएट करणार आहोत, फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणार आहोत, करोडपती बनणार आहोत, अब्जोपती बनणार आहोत. आपण हे करतच राहणार आहोत. पण जर आपण नसेल तर सगळ्या गोष्टी बिघडून जातील. आता काही जण हे म्हणतील की मॅडम आमच्याकडे अनफॉर्च्युनेटली इव्हेंट होते तर फॅमिली लगेच काही या गोष्टी विकायला जात नाही. कारण या फ्लॅट सोबत, या प्लॉट सोबत आपलं एक इमोशनल कनेक्शन झालेलं असतं. इमोशनल अटॅचमेंट त्याच्यासोबत झालेली असते. त्यामागचा स्ट्रगल, त्यामागची मेहनत फॅमिलीने बघितलेली असते की ते घर घेण्यासाठी आपण किती मेहनत केली आहे, काय काय कॉम्प्रोमाइज केलेले आहे. तर फॅमिली लगेच काही ते घर विकत नाही. त्यामुळे आपल्याकडे एक फॅमिलीचं प्रोटेक्शन कव्हर असणं गरजेचं आहे. आता किती असलं पाहिजे, काय असलं पाहिजे ते तर पुढे आपण बघणारच आहोत. पण टर्म इन्शुरन्स लाईफ मध्ये इतका इम्पॉर्टंट आहे आणि इंडियामध्ये त्याचा पर्सेंटेज हा खूप कमी आहे. कारण सगळ्यांचा फोकस हा फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंटवर जातो, इन्शुरन्सवर याच्यासाठी कमी जातो की मॅडम मेल्यानंतरच पैसे भेटतील ना, त्याच्यानंतर तर भेटणार नाही. हा अप्रोच आहे टर्म इन्शुरन्सकडे बघण्याचा. पण कोणी इथं मला लिहून देऊ शकत नाही की तुमची वयाची किंवा जाण्याची किंवा याची तारीख किती आहे. नाही देऊ शकणार कोणीच. बिकॉज वी नेव्हर नो की उद्या काय होईल. मी घाबरवत नाहीये, ही प्रॅक्टिकल परिस्थिती आहे, ते प्रॅक्टिकलच सांगते.
कारण कसं आहे, प्रॅक्टिकल गोष्टी कधीही आपल्याला कनेक्ट करतात. राईट. पुढे जाऊयात. सो हे आहे टर्म इन्शुरन्स. जे टर्म इन्शुरन्स तुमच्या पहिले फायनान्शियल, जसं मी आता सांगितलं की तुमच्या पैशाची सिक्युरिटी करून देतं तुमच्या अब्सेन्स मध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये अफोर्डेबिलिटी असते, की अफोर्डेबल कशी असते ती पॉलिसी. म्हणजे आपण LICच्या पॉलिसीज घेतो. LICच्या पॉलिसीज मध्ये आपण काय करतो, 50,000, 60,000, 70,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 असा प्रीमियम पे करतो अॅन्युअली. मग त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर किती भेटतो, साधारण 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख एवढा भेटतो. पण टर्म इन्शुरन्स याच्यासाठी अफोर्ड आहे की मिनिमम एक छोटासा प्रीमियम भरून आपण हाय कव्हर याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे माझं जर तुम्ही विचाराल, जेव्हा मी कोटक लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करत होते 2012 मध्ये, तर मी पॉलिसी 75 लाखाची घेतली होती 2013 मध्ये जॉईन झाल्याच्या 1 वर्षानंतर. कारण ते इम्पॉर्टन्स प्रत्येक कंपनीमध्ये सांगितले जातात आणि एम्प्लॉईला कंपल्सरी केलं जातं की तुम्हाला तुमचा इन्शुरन्स करून घ्यायचा आहे. तर त्यावेळेस 2013 मध्ये माझा प्रीमियम आला होता अॅन्युअली 3,300 रुपये. जस्ट इमॅजिन, 3,300 रुपये 75 लाखाला. आणि आज तुम्ही कंटिन्यू करते. आज मला कशाने काय झालं तर फॅमिलीला 75 लाख रुपये भेटते. तर जितक्या अर्ली एज मध्ये आपण घेऊ तितका कमी प्रीमियम येतो आणि कमी प्रीमियम मध्ये आपल्याला काय होतं, प्रोटेक्शन जास्त भेटतं. मग त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स पॉलिसी करायची गरज नाहीये. जर रिटर्न आपल्याला हवे आहेत तर म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट असे भरपूर ऑप्शन्स आहेत जिथे आपण रिटर्न्स मिळवू शकतो. क्लिअर? सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर आपण शेवटी घेऊयात. पुढे जाऊयात. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी. आता फ्लेक्झिबिलिटी इथं कशा पद्धतीने असते की तुम्ही याचा तुमच्या वयाच्या 60व्या पर्यंत घेऊ शकता, वयाच्या 75 पर्यंत घेऊ शकता, तुम्ही वयाच्या 70 पर्यंत घेऊ शकता. फ्लेक्झिबिलिटी आहे. परत याच्यामध्ये पेमेंट ऑप्शन वेगवेगळे आहेत. तुम्हाला लिमिटेड, रेग्युलर या सगळ्या गोष्टीची फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला याच्यामध्ये भेटते. कव्हर तुम्हाला किती हवा आहे, तुमच्या फॅमिलीचं प्रोटेक्शन हवं आहे तर किती कव्हर हवा आहे, तुम्हाला तुमच्या लायबिलिटीचं प्रोटेक्शन घ्यायचं आहे ते किती हवं आहे, ह्या सर्व गोष्टींची फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला दिली जाते. की तिथं कंपल्सरी असं नाही की तुम्हाला एवढाच घ्यावा लागतो. फ्लेक्झिबिलिटी आहे. सो टर्म इन्शुरन्स अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुम्ही तुमच्या लायबिलिटीने, तुमच्या ह्युमन लाईफ व्हॅल्यूने तुम्ही ते करू शकता. राईट. आय होप सर्वांनी डायरी आणि पेन घेतले असतील, कारण आता आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन. ह्युमन लाईफ व्हॅल्यू. हाऊ टू कॅल्क्युलेट ह्युमन लाईफ व्हॅल्यू. ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे खूप जणांना हेच माहित नसतं की मॅडम माझ्याकडे टर्म इन्शुरन्स नक्की किती असला पाहिजे किंवा माझ्याकडे प्रोटेक्शन किती असलं पाहिजे. राईट. किती जणांना माहिती आहे की माझी ह्युमन लाईफ व्हॅल्यू किती आहे. नसेल माहिती तर नो, माहिती असेल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. नसेल माहिती तर प्लीज टाईप नो इन द चॅट बॉक्स. काही प्रॉब्लेम नाही, आपण घेणारच आहोत. ऑनेस्ट. नाही माहिती काही हरकत नाही. आता आपण घेऊयात की नक्की ह्युमन लाईफ व्हॅल्यू काय आहे. ह्युमन लाईफ व्हॅल्यू ही बघायला जर गेलं कॅल्क्युलेशन खूप डीप मध्ये करावं लागतं, पण त्याची काही गरज आपल्याला नाहीये. आपण एक नॉमिनल कॅल्क्युलेशन करणार आहोत जे आपल्याला अंडरस्टँड होईल. ठीक आहे. सो प्रत्येकाला आपलं ॲन्युअल इन्कम, प्रत्येकाला आपलं ॲन्युअल इन्कम मल्टिप्लाय, लक्षात घ्या मी काय सांगते, ॲन्युअल इन्कम मल्टिप्लाय. जर तुमचं वय 40 पेक्षा कमी असेल किंवा तुमचं वय 45 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला तुमच्या ॲन्युअल इन्कमला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 25 ने. जर तुमचं वय 45 पेक्षा कमी आहे तर तुमच्या ॲन्युअल इन्कमला तुम्हाला 25 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि जर तुमचं वय 45 पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचं ॲन्युअल इन्कम हे 20 ने कॅल्क्युलेट करायचं आहे. तुमचं वय जर 55 पेक्षा कमी आहे आणि 45 पेक्षा जास्त आहे, 50 पेक्षा कमी आहे आणि 55 पेक्षा कमी आहे आणि 50 पेक्षा जास्त आहे, म्हणजे तुम्ही 50 आणि 55च्या रेंजमध्ये आहात, तर तुम्हाला 15 टाइम्स ने कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर झालं.
सो प्रत्येकाला आपलं अॅन्युअल इन्कम मल्टिप्लाय 2025 जे आता तुम्ही ज्या रेंजमध्ये येत आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू चॅटबॉक्स मध्ये टाकायची आहे विदिन अ 1 मिनिट. पटापट सर्वांनी कॅल्क्युलेशन करून घ्या. करोड 1 करोड 1.25 करोड 3 करोड 4.5 करोड. ही काय झाली माहितीये, ही झाली आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू. म्हणजे मला जर उद्या कशाने काही झालं, अनफॉर्च्युनेटली माझ्यासोबत जर काही झालं, माझी डेथ झाली, तर माझ्या फॅमिलीला एवढी अमाऊंट भेटली पाहिजे. या अमाऊंटची जर फिक्स डिपॉझिट माझ्या फॅमिलीने केली ऍट द रेट ऑफ 6% ने, तेवढी अमाऊंट दर महिन्याला माझ्या घरात आली पाहिजे. आता ज्यांनी ज्यांनी ही व्हॅल्यू टाकलेली आहे कॅल्क्युलेट करून, किती जणांकडे एवढं प्रोटेक्शन आहे? येस जर तुमच्याकडे असेल तर नो, प्लीज टाईप नो. जर तुमच्याकडे प्रोटेक्शन असेल तर प्लीज टाईप येस, नसेल तर प्लीज टाईप नो. नो, येस, नो, नो, नो. तर सर्वात पहिली ऍक्शन आपली लाईफ मधली हीच असणार आहे. सर्व गोष्टी बाजूला ठेवायच्या. आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू जी आलेली आहे, पहिला कॅल्क्युलेट करायचं तेवढे तेवढे इन्शुरन्स आपल्याकडे आहेत का. जर नसेल तर पहिला टर्म इन्शुरन्स बाय करून घ्यायचा आहे. तुम्ही सिल्वर मध्ये आहात, तुम्ही डायमंड मध्ये आहात, तुम्ही गोल्ड मध्ये आहात, कोणत्याही फॉर्म मध्ये जर तुम्ही असाल, कोणत्याही मेंबरशिप मध्ये असाल, पहिला टर्म इन्शुरन्स बाय करून घ्यायचा आहे. कारण जर आपण आपल्या फॅमिलीवर जर निस्वार्थी प्रेम करत असेल तर. ठीक आहे, ही झाली ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेट. आता तुम्ही म्हणाल मॅडम टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे, ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली, पण एवढी अमाऊंट घरच्यांना भेटेल का? क्रॉस कॅल्क्युलेशन पण करावं लागेल. तर क्रॉस कॅल्क्युलेशन मी सांगून देते कसं करायचं आहे. आता माझी ह्युमन लाईफ व्हॅल्यू किती आली? 1 करोड रुपये. कारण मी महिन्याचे किती कमवत होते? 50,000 रुपये. वर्षाचे कमवत होते मी 6 लाख रुपये. तर 6 लाख का, जर माझं आता वय चालू आहे 35, तर मी 6 लाख मल्टिप्लाय जर 25 करते तर साधारण माझा 1 करोड 25 लाख रुपये किंवा 1 करोड 50 लाख, सॉरी 1 करोड 50 लाख रुपये माझा कव्हर येतोय. पण मी 1 करोडाचा टर्म इन्शुरन्स करतेय कारण माझ्याकडे अदर इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहेत. सो 1 करोडाचा टर्म इन्शुरन्स केल्यानंतर माझ्यासोबत काय होते? अनफॉर्च्युनेटली इव्हेंट होते, माझी डेथ होते. तर ज्या कुठल्या कंपनीचा मी टर्म इन्शुरन्स घेतलेला आहे, ती कंपनी माझ्या पूर्ण डेथ बेनिफिट, डेथ सर्टिफिकेट वगैरे सबमिट करून घेते, नॉमिनीचे पूर्ण व्हेरिफिकेशन वगैरे करून घेते आणि माझ्या फॅमिलीला काय करते? 1 करोडाचा चेक माझ्या हस्बंडला देते की हा मॅडमने इन्शुरन्स घेतला होता 1 करोडाचा. आता हस्बंडला हे माहित नाहीये म्युच्युअल फंड काय असतं, स्टॉक मार्केट काय असतं, रिअल इस्टेट, ह्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंट माहित नाहीये. त्यांनी सरळ घेतले, 1 करोड घेतले आणि बँकेत जाऊन डिपॉझिट केले आणि त्याची एफडी केली. आता एफडी मध्ये बँकेने सांगितलं की तुम्हाला 6% रेट ऑफ इंटरेस्ट याच्यावरती भेटेल. म्हणजे 1 करोडावरती 6% येतात, 6 लाख रुपये वर्षाचे. क्लिअर? सो 6 लाख रुपये वर्षाचे म्हणजे महिन्याचे झाले किती? सो महिन्याचे झाले 50,000 रुपीज. सो मी असताना सुद्धा 50,000 भेटतायत आणि मी नसताना सुद्धा 50,000 माझ्या फॅमिलीला भेटतच राहतील. आता तो रेट ऑफ इंटरेस्ट 6%चा 5.5% जरी झाला तरी 55,000 रुपये भेटतील. 5% जरी झाला तरी 50,000, सॉरी 45,000 रुपये, 40,000 रुपये माझ्या फॅमिलीला भेटतील. तर माझ्या घरामध्ये मीच नाहीये तर माझे एक्सपेन्सेस सुद्धा घरातले कमी होतील. क्लिअर आहे? सो हे क्रॉस कॅल्क्युलेशन आहे आणि आपल्याला एवढं समजतं की जी आज मी अमाऊंट कमवत आहे ती माझ्या अब्सेन्स मध्ये सुद्धा माझ्या फॅमिलीकडे येत राहिली पाहिजे. पुढे जाऊयात. नेक्स्ट, आता याच्यामध्ये प्रीमियम मोड असतात. 2 प्रीमियम मोड असतात. कोणकोणते? एक असतो रेग्युलर पे आणि दुसरा असतो लिमिटेड पे. ठीक आहे, आता सगळ्यांनी तर हे काढून घेतलं
की मॅडम आम्हाला 2 करोड पाहिजे, 3 करोड पाहिजे, 1.5 करोड पाहिजे, 4 करोड पाहिजे, 5 करोड पाहिजे. ठीक आहे. सो आता जाऊयात, की कंपनीकडून आम्हाला प्लॅन घ्यायचा आहे, तर प्रीमियम कसा कॅल्क्युलेट करायचा, रेग्युलर घ्यायचा की लिमिटेड घ्यायचा, कोणता बेस्ट आहे, ते आता आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, मी कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करते. मिस्टर, आपण XYZ कोणी घेऊयात. XYZ पिनकोड 411036, ईमेल ID and mobile number. Okay. Next. येस. त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ आपण मेन्शन करूयात. नेक्स्ट. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही स्मोकर आहात, ड्रिंक करताय, नॉन स्मोकर आहात, अदर काही हॅबिट्स आहेत तर नो, असेल तर येस, त्याच्यावरती पण आपण येणार आहोत. सॅलरीड आहात, सेल्फ एम्प्लॉईड तर सॅलरीड. ग्रॅज्युएशन आहे, 12th आहे, 10th आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. कोणत्या इन्कम याच्यामध्ये येतात तुम्ही, 5 लाख ते 6 लाखाच्या मध्ये येतात, 7 लाख ते 9 लाखाच्या मध्ये येतात, 10 लाख ते 15 लाखामध्ये येतात. तर तो इन्कम स्लॅब आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, डायरेक्टली होऊन जातं आपला कॅल्क्युलेशन. एक कोणत्याही कंपनीचं आपण उदाहरण घेऊयात, असे पर्टिक्युलर कोणती कंपनी आपण हे नको करूयात. तर मला किती इन्शुरन्स हवा होता, तर मला हवा होता 1 करोड रुपये. एक करोड. आता आपल्याकडे पहिला प्रश्न हा येतो की मॅडम टर्म इन्शुरन्स किती वर्षांपर्यंत असला पाहिजे, वयाच्या किती वर्षांपर्यंत असला पाहिजे. तर बघायला जर गेलं तर ऍज पर फायनान्शियल थंब रूल आपल्याकडे वयाच्या 80 वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. आता 80 का, कारण काही वेळेस असं होतं रिटायर झाल्यानंतर सुद्धा आपली मुलं, त्यांची एलिजिबिलिटी बसत नाही होम लोन मध्ये किंवा अदर त्यांना जर काही लोन्स वगैरे घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, को अप्लिकेंट म्हणून त्यांच्यामध्ये राहतो. तर को अप्लिकेंट राहतो म्हणजे त्याच्यामध्ये लायबिलिटी सुद्धा आपल्यावरती आली, राईट. सो 60व्या वर्षी किंवा 65व्या वर्षी जर मी होम लोन वगैरे अप्लाय करते आणि त्याचा 10 इयर जर 15 इयर्स 20 इयर्स ठेवते, तर मग लॉंग टर्म मध्ये एज किती जातं, तर एज साधारण जातं 75-80. मग ती लायबिलिटी पुन्हा मुलांना बेअर करायला लागू नये म्हणून आपल्याकडे वयाच्या 80 वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आता काही काही जण असंही म्हणू शकतात की मॅडम मला वयाच्या 80 पर्यंत नाही पाहिजे, 75च ठीक आहे, 60च ठीक आहे. तो तुम्ही तुमचे फ्लेक्झिबल तुमच्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकता. बट ऍज पर फायनान्शियल थंब रूल आपल्याकडे वयाच्या 80 वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. ऐंशी. ठीक आहे. बघा, प्रीमियम येतोय माझा 26,000 रुपये, 26,000. आता मी ही जर पॉलिसी आज जर बाय केली असती ना, तर मला प्रीमियम 26,000 रुपये पे करावा लागला असता. आणि हीच जर पॉलिसी मी कधी बाय केलेली आहे, 10-11 वर्ष आधी, मला फक्त 3,500 रुपये पे करावे लागले 75 लाखासाठी. इमॅजिन, जितका अर्ली एज मध्ये आपण घेणार तितका काय होतं, प्रीमियम आपल्याला कमी पे करावं लागतं. चला, तर आपण आता बघत आहोत, इथं मोड मी चूज केलेला आहे रेग्युलर पेमेंट मोड मी चूज केलेला आहे, इयरली म्हणजे मी अॅन्युअली पे करणार आहे. आणि आफ्टर डेट माझ्या फॅमिलीला लमसम अमाऊंट भेटली पाहिजे, म्हणजे 1 करोडचा चेक माझ्या फॅमिलीला गेला पाहिजे. सो हा आहे रेग्युलर मोड. रेग्युलर मोड म्हणजे काय, की आजपासून जोपर्यंत मी पॉलिसी घेतलेली आहे, म्हणजे कुठपर्यंत, वयाच्या 80 वर्षापर्यंत,
तोपर्यंत मला रेग्युलर प्रीमियम पे करावे लागणार आहे. त्याला म्हणतात रेग्युलर पे. रेग्युलर म्हणजे हे नाही की मंथली चालू केलं 12 महिने मी प्रीमियम पे केला, हाफ इयरली चालू केलं 2 महिन्याचं पे केलं, ते रेग्युलर नाही. रेग्युलर म्हणजे आजपासून वयाच्या 80 वर्षापर्यंत रेग्युलरली प्रीमियम भरणं, त्याला म्हणतात रेग्युलर पे मोड ऑप्शन. आणि दुसरं ऑप्शन येतो लिमिटेड पे ऑप्शन. लिमिटेड पे ऑप्शन कसा वर्क करतो, तर लिमिटेड पे ऑप्शन असा सांगतो, जर मी तर लिमिटेड वरती सिलेक्ट करते तर तिथे डायरेक्टली चार्ट येतो की तुम्हाला किती वर्ष प्रीमियम पे करायचंय, राईट. सो किती वर्ष करायचं आहे, तर तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष इथे सिलेक्ट करू शकता. 10 वर्ष. आता मी कंपनीला असं सांगतेय की माझी जी पॉलिसी आहे ना, माझी जी पॉलिसी आहे ती तुम्ही वयाच्या 80 वर्षापर्यंत चालू ठेवा, पण मी प्रीमियम फक्त 10च वर्ष भरणार. मी प्रीमियम फक्त 10च वर्ष भरणार, पण माझी पॉलिसी चालू राहणार वयाच्या 80 वर्षापर्यंत. त्याला म्हणतात लिमिटेड पे मोड ऑप्शन. 10 वर्ष भरा, पॉलिसी वयाच्या 80 पर्यंत चालवा. 12 वर्ष भरा, वयाच्या 80 वर्ष चालवा. तुम्ही असं म्हणताय मॅडम रिटायरमेंट नंतर रिटायरमेंटचे पैसे आपल्याला भेटतील तर प्रीमियम थोडी पे करत राहायचं. तर वयाच्या 60 पर्यंत सुद्धा तुम्ही प्रीमियम पे करू शकता आणि पुढचे 20 वर्ष पॉलिसी कंटिन्यू ठेवू शकता. त्याला म्हणतात लिमिटेड पे ऑप्शन. क्लिअर. सो तर या दोन मध्ये फरक काय आहे, का मी रेग्युलर घ्यायचा किंवा का मी लिमिटेड घ्यायचा, हाही प्रश्न येऊ शकतो. तर आता तुम्ही इथे जर बघाल की इथे बघा, इथे 2 लाईन्स तुम्हाला दिसत आहेत. या 2 लाईन काय सांगतायत, हे सांगताय पॉलिसी टर्म आहे 45 वर्ष आणि पे टर्म आहे 10 वर्ष. आणि इथं जर मी रेग्युलर केलं असतं तर रेग्युलर मध्ये पॉलिसी टर्म सुद्धा 45 आहे आणि पे टर्म सुद्धा 45 आहे. आता फरक या दोघांमध्ये एवढाच आहे की रेग्युलर टर्म जर तुम्ही चूज करताय तर रेग्युलर मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 26,000 मल्टिप्लाय जर मी 45 करतेय तर साधारण मला 17 ते 18 लाख रुपये पे करावे लागतात लॉंग टर्म मध्ये. 26,000 इंटू 45 जर मी करते तर 11,70,000 रुपये मला पे करावे लागतात. आणि जर मी लिमिटेड पे ऑप्शन घेतेय तर आता सध्या मला प्रीमियम जास्त भरावा लागेल, पण साधारण 60 ते 70,000 प्रीमियम द्यावा लागेल, पण तो 10 वर्षामध्ये जर मी बघतेय तर 6.5 ते 7 लाख रुपये मला त्या प्रीमियम मध्ये द्यावे लागतात. माझे लिमिटेड पे ऑप्शन जर मी चूज करतेय तर माझा 50% प्रीमियम सेव्ह होऊन जातो लिमिटेड पे ऑप्शन मध्ये, पण प्रीमियम मला स्टार्टिंगला जास्त पे करावं लागतं. तर ऑप्शन आपल्याकडे आहे की आपल्याला लिमिटेड मध्ये जायचंय की रेग्युलर मध्ये जायचंय, दोन्ही डिपेंड आपल्यावरती आहे. आपल्याला असं वाटतं की 10 वर्षामध्ये आपल्याला हे प्रीमियम पे करून बंद करायचंय, एवढे डोक्याला ताप नाही ठेवायचं, 45 पर्यंत कोणी बघितलंय, जॉब राहील नाही राहील, पुढे अजून काय फायनान्शियल क्रायसिस येतील नाही येतील, कोविड सारखी पुन्हा सिच्युएशन आली, सॅलरी कमी झाली, काही होऊ शकतं. 45 वर्ष LICच्या 10-10, 15-15 वर्षाच्या पॉलिसी आपण कंटिन्यू नाही ठेवत. हे 45 वर्ष कोण प्रीमियम पे करणार. तर मग तुम्ही रेग्युलर प्रीमियम लिमिटेड पे ऑप्शन घेऊ शकता. 10 वर्ष पे करा, पॉलिसी चालू ठेवा पुढची 35 वर्ष, 20 वर्ष, 12 वर्ष पे करा, पॉलिसी चालू ठेवा पुढचे 32 वर्ष किंवा 31 वर्ष, डिपेंड. याच्यामध्ये सेव्हिंग आपलीच होते. याला म्हणतात ऍक्च्युली पैशाचं मॅनेजमेंट. आपण जे सकाळी अफर्मेशन वाचतो ना, मी एक उत्कृष्ट मनी मॅनेजर आहे, तर मनी मॅनेजर आपला असा पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा कुठे माझा वाचू शकतो मॅक्सिमम, याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. क्लिअर आहे. सो हे झालं लिमिटेड पे ऑप्शन आणि रेग्युलर पे ऑप्शन. नेक्स्ट येतो पेमेंट मोड. पेमेंट मोड प्रत्येक पॉलिसीमध्ये मंथली, हाफ इयरली आणि इयरली, प्रत्येक कंपनीने आता क्वार्टरली मोड बंद केलेला आहे आतापासून, कारण क्वार्टरली मोड मध्ये पॉलिसी लॅप्सेस होण्याचे चान्सेस भरपूर आलेले आहेत आणि कंपनीने खूप फेस केलेले आहेत. त्यामुळे खूप साऱ्या कंपन्यांनी म्हणजे 80% कंपन्यांनी क्वार्टरली मोड बंद केलेला आहे. तर तुम्ही मंथली मोड मध्ये जाऊ शकता, हाफ इयरली मोड मध्ये जाऊ शकता, इयरली मोड मध्ये जाऊ शकता. पुन्हा प्रश्न येतो की मॅडम कोणता मोड चूज केला पाहिजे. तर माझ्या मते तरी तुम्ही अॅन्युअली मोड मध्ये जायला पाहिजे, कारण मंथली आणि हाफ इयरली मोड मध्ये एकतर तुम्हाला GST जो द्यावा लागतो तो वेगळाच,
प्लस तुम्हाला 5% चार्जेस वेगळे पे करावे लागतात. आणि मंथलीमध्ये प्रॉब्लेम असा होतो की एखादी फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे आला, अकाउंटमध्ये जर पैसे नाही राहिले तर तुमचा प्रीमियम बाउन्स होतो. कंपनी रिमाइंडर करायला कॉल करते आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण कंपनीचे फोन काय करतो, इग्नोर करतो. मग कंपनी आपलं आपलं काम करते, पॉलिसी काय करते, लॅप्स मध्ये डिस्कंटिन्यू मोड मध्ये टाकून देते. सो हे आपल्या बाबतीत व्हायला नको. आणि जर पॉलिसी डिस्कंटिन्यू किंवा लॅप्स मोड मध्ये जर गेली आणि जर अशी काय अनफॉर्च्युनेटली काही इव्हेंट झाली तर फॅमिलीला क्लेम भेटत नाही. सेम गोज विथ हाफ इयरली. एखादा प्रीमियम भरला, पुढचा प्रीमियम लक्षातच नाहीये, मेसेज आले इग्नोर केले, कंपनीचे फोन आले इग्नोर केले, किंवा आपल्यालाच काय मेडिकल इमर्जन्सी आली, आपण ऍडमिट वगैरे झालोय, मेसेज इग्नोर झाले, प्रीमियम पे करायचंच राहून झालं, त्या केसमध्ये पॉलिसी लॅप्स. 1 महिन्याचा ग्रेसिंग पिरियड दिला जातो, तो सुद्धा पे नाही केला तर पॉलिसी सरळ आपली डिस्कंटिन्यू मोडमध्ये निघून जाते. आणि खूप कमी लोक डिस्कंटिन्यू झालेली पॉलिसी कंटिन्यू करत नाही, खूप कमी लोक. मग आपलं माइंड चेंज होत जातं की अरे यार आता एवढा मोठा प्रीमियम कोण भरणार, त्यापेक्षा जाऊ दे, नाही कंटिन्यू करत, दुसरी नवीन एखादी काढता येईल, असं होतं. तर मग त्या केसमध्ये काय होतं, मग तुम्ही जर म्हणताय दुसरी काढायला जातो, एक तर वय वाढलेलं आहे, लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, पुन्हा मग आपल्याला टर्म इन्शुरन्स भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी नाहीये. सो हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की टर्म इन्शुरन्स पॉलिसी जर घेतली आहे तर ती कंटिन्यू करा. कोणत्या मोडमध्ये, अॅन्युअली मोडमध्ये. एकदाच पे करा, क्लोज. पण ते इयरली पे करावं लागतं. मग काय करायचं, प्रीमियम किती येतो आपला, 25,000 रुपये वर्षाचा, म्हणजे महिन्याचे 2,000 रुपये. आज मी 25,000 रुपये पे केले, पुढच्याच महिन्यापासून 2-2 हजाराची SIP चालू करायची त्या LICचा, त्या टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम पुढच्या वर्षी भरण्यासाठी. 2-2 हजार रुपयाची SIP स्टार्ट केली, 12 महिने 24,000 रुपये झाले. जो काही इंटरेस्ट तुम्हाला भेटेल, 24,000चे 25,000 झाले, किंवा 24,900 झाले, 24,800 झाले एका वर्षामध्ये. जी बेसिक आपल्याला अमाऊंट लागते 24,000 ती काढून घ्यायची, प्रीमियम पे करून टाकायचं, तरी तुमची इन्व्हेस्ट अमाऊंट ग्रोथ होत चाललीच आहे ना पुढे जाऊन. हा एक फायदा तुम्ही करू शकता, राईट. सो इयरली मोड कधीही चांगला आहे जर तुम्ही एखादी पॉलिसी बाय करताय तर. आता येऊयात आपण रायडर्स वरती. रायडर म्हणजे काय, ऍडिशनल रायडर्स काय असतात की आपण एखादा शर्ट घ्यायला जातो, शॉपमध्ये एखादा शर्ट घ्यायला जातो, तर तिथं टाय बघतो किंवा त्याला मॅचिंग असं आपण हँकरचीफ वगैरे बघतो. तर ते आपल्याला दुकानवाले काय सांगतात की सर असू द्या, लागेल तो. आपण काय म्हणतो, नाही नाही तो गरजेचा नाहीये. काय करायचे, मी कुठं रोज जाऊन कॉन्फरन्सला जातो, मी कुठं रोज जाऊन मीटिंग घेतो, राईट. पण ते काय सांगतात, सर असू द्यात तुमच्याकडे. कारण त्याच्या मागचं कारण असं असतं की शर्ट जो आपण घालतो, तर एखादं असं होऊ शकतं की एखादं मोठं फंक्शन आहे, एखादं कोणाचं रिसेप्शन आहे, किंवा तुमच्याच इथं कुठं तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, अर्ध्या तासाचं, 1 तासाचं, पूर्ण दिवसाचं, बॉस सोबत कुठं तुम्हाला बाहेर जायचं आहे, कोणतीही सिच्युएशन येऊ शकते. तर त्या केसमध्ये तुम्ही तो टाय वापरणार. त्यावेळेस असं नको वाटायला की अरे यार माझ्याकडे टाय नाहीये, असता तर बरा झाला असता. म्हणजे तो टाय काय आहे, तो तुमच्यासाठी दिलेला एक ऍडिशनल रायडर आहे. तो वी नेव्हर नो की तो कधी आपल्याला कामाला येईल. म्हणून रायडर्स पॉलिसीज मध्ये दिलेले असतात. कोणकोणते रायडर असतात ते आता आपण बघूयात की कोणत्या फॉर्म मध्ये रायडर आपल्याला दिले असतात. काही काही पॉलिसीज मध्ये हे रायडर इनबिल्ड असतात, काही काही पॉलिसीमध्ये आपल्याला ते घ्यावे लागतात. सर्वात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ऍडिशनल पे आउट ऑन ऍक्सिडेंटल डेथ. म्हणजे एक तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली, 2 करोड, 3 करोड, 5 करोड, जी काही अमाऊंट तुमची झाली, तुम्ही काय केलं, तो नॅचरल डेथला तुम्हाला ते 4 करोड, 2 करोड, 3 करोड ती पॉलिसी काढल्यानंतर भेटेल. अजून ऍडिशनल तुम्ही त्याच्यामध्ये जर रायडर घेतला ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिटचा, तर तो रायडर लेट्स से तुम्ही 20 लाख घेतला, 50 लाख घेतला, अप टू कव्हर पर्यंत तुम्हाला घ्यावा लागतो, किंवा तुम्ही घेऊ शकता. कंपल्सरी नाहीये की तुम्हाला तेवढा घ्यायचाच आहे. 10 लाखापासून अप टू कव्हर पर्यंत तुम्ही घेऊ शकता. सो तुम्ही घेतला 50 लाख रुपये, डेथ कशामध्ये झाली, ऍक्सिडेंटमध्ये. हे 1 करोड 2 करोड जी काही तुम्ही अप्लाय केलेली आहे ती तर भेटेलच, प्लस हे ऍडिशनल ऍक्सिडेंटच्या डेथ बेनिफिट तुम्हाला या रायडरमध्ये भेटून जातील, राईट.
त्याच्यानंतर येतो वेवर ऑफ प्रीमियम ऑन परमनंट डिसॅबिलिटी ड्यू टू ऍक्सिडेंट. म्हणजे ऍक्सिडेंट, माझी स्क्रीन नाही दिसत आहे, आय एम सो सॉरी, एकच मिनिट, माझी स्क्रीन नाही दिसत आहे, एकच मिनिट. आता दिसतीये का स्क्रीन माझी? प्लीज टाइप येस इन द चॅट बॉक्स. स्क्रीन दिसतीये माझी? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, सॉरी. येस. सो नेक्स्ट रायडर आहे वेवर ऑफ प्रीमियम ऑन परमनंट डिसॅबिलिटी ड्यू टू ऍक्सिडेंट. म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये डेथ नाही झाली पण परमनंट डिसॅबिलिटी आली. डॉक्टरांनी सांगितले पुढचे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष तुम्हाला घरीच बसायचे, घरीच बसून आराम करायचा आहे. तर त्या केसमध्ये काय होईल? आपलं इन्कम लॉस होईल, आपण प्रीमियम पे नाही करू शकणार. तर काही काही कंपन्यांच्या प्लॅन मध्ये हा वेवर ऑफ प्रीमियम ऑन परमनंट डिसॅबिलिटी ड्यू टू ऍक्सिडेंट हा जो रायडर आहे हा इनबिल्ड असतो. काही काही प्लॅन मध्ये तुम्हाला घ्यावा लागतो. ते मला आता सगळेच प्लॅन माहित नाहीये कोणत्या कशामध्ये इनबिल्ड आहे आणि कशामध्ये तुम्हाला घ्यावा लागतो, पण अशा काही प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये इनबिल्ड असतं, काही याच्यामध्ये घ्यावा लागतं. तर ऍक्सिडेंट मध्ये डेथ नाही झाली, परमनंट डिसॅबिलिटी आली, प्रीमियम कुठून भरणार आपण? पैसे नाहीयेत, इन्कम लॉस झालेला आहे. तर या केसमध्ये या कंपन्या तुमच्या बिहाफमध्ये प्रीमियम पे करतात. तोपर्यंत पे करतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या जॉबला सुरुवात करत नाहीये, तुमचं इन्कम अर्न करायला सुरुवात करत नाहीये तोपर्यंत. त्याला म्हणतात वेवर ऑफ प्रीमियम ऑन परमनंट डिसॅबिलिटी ड्यू टू ऍक्सिडेंट. तिसरा रायडर येतो अर्ली क्लेम ऑन टर्मिनल इलनेस. आता या रायडरकडे थोडंसं लक्ष द्या. हे पण रायडर काही काही कंपन्यांमध्ये इनबिल्ड असतात आणि काही काही कंपन्यांमध्ये तुम्हाला घ्यावे लागतात. अर्ली क्लेम ऑन टर्मिनल इलनेस म्हणजे आता मी एक उदाहरण घेते की मला एक खूप मोठा आजार झालेला आहे, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे, 10-15 दिवस झाले माझ्यावरती ट्रीटमेंट चालू आहे आणि ट्रीटमेंटच्या दरम्यान डॉक्टर माझ्या फॅमिलीला सांगतात की जो काही पेशंट आहे तो पेशंट आता या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड नाही करत आहे आणि काही कालांतराने म्हणजे 1 वीक, 2 वीक, 1 महिना, 2 महिन्यानंतर यांची डेथ होणार आहे, असं जेव्हा डिक्लेअर करतात डॉक्टर, तेव्हा फॅमिली मेंबर कंपनीमध्ये जाऊन क्लेम करू शकतात, कारण डॉक्टरने डिक्लेअर केलेले आहे. आता त्यावेळेस जर फॅमिली डॉक्टरांना सांगते की तुम्ही हे डिक्लेरेशन लिहून द्या, तर डॉक्टर लिहून देतात, कारण हे डॉक्टरांनी डिक्लेअर केलं ना, आपण स्वतः सांगत नाही. सो माझी फॅमिली जाऊन त्या कंपनीमध्ये, ज्या कोणत्या कंपनीचा मी टर्म इन्शुरन्स काढलेला आहे तिथे जाऊन माझा क्लेम घेऊ शकते. त्याला म्हणतात अर्ली क्लेम ऑन टर्मिनल इलनेस, डेथ होण्याआधीचा क्लेम. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट येतो तो म्हणजे क्रिटिकल इलनेस. क्रिटिकल इलनेस रायडर आत्ताच आपण बघितलेला आहे. मेजर आजार जे असतात ते मेजर आजार क्रिटिकल इलनेस मध्ये कव्हर केले जातात. आता प्रत्येकच पॉलिसीमध्ये तुम्हाला काही काही पॉलिसीमध्ये 20 क्रिटिकल इलनेस, काही काही पॉलिसीमध्ये 30, 34 असे रायडर्स, असे इलनेसेस तुम्हाला देतात, पण आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त इलनेसेस असणं गरजेचे आहे. आता तुम्ही जर इथे मला हा प्रश्न विचारलात की मॅडम रायडर घेणं गरजेचं आहे की नाहीये, तर माझं इथे एकच सजेशन राहील की टर्म इन्शुरन्स हा प्युअरली तुम्ही प्रोटेक्शन कव्हर म्हणून वापरा, त्याच्यामध्ये कोणताही रायडर ऍड करून घेऊ नका. कारण मेन म्हणजे एक तर प्रीमियम तुम्हाला जास्त पे करावा लागतो, रायडरची कॉस्ट तुम्हाला जास्त पे करावी लागते. जर तुम्ही ऍक्सिडेंटल पॉलिसी वेगळी घेतली तर तुम्हाला प्रीमियम कमी द्यावा लागतो, पण तो रायडर मध्ये जर ऍड करून घेतला तर तुम्हाला काय करावं लागतं, प्रीमियम जास्त द्यावा लागतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्लेम करायला प्रॉब्लेम येतो. म्हणून जर तुम्ही टर्म इन्शुरन्स मध्ये रायडर घेताय तर असं करू नका, वेगवेगळ्या पॉलिसी घ्या. क्रिटिकल इलनेसची वेगळी घ्या, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी वेगळी घ्या, टर्म इन्शुरन्स वेगळी घ्या आणि हेल्थ इन्शुरन्स वेगळी घ्या. आपण काय करतो, एंडोरमेंट पॉलिसी 4 घेतो, मनी बॅक पॉलिसी 2 घेतो, ट्रेडिशनल पॉलिसी 3 घेतो, होल लाईफ पॉलिसी 1 घेतो, युनिट लिंक पॉलिसी 1 घेतो, अशा एंटायर 10 ते 15 पॉलिसी आपण घेतो ज्याच्यामध्ये या 4ही पॉलिसी नसतात. तर आपल्याला असं काय करायचं नाही, या 10ही पॉलिसी आपल्याला घ्यायच्या नाहीत, फक्त या 4 पॉलिसी आपल्याला घ्यायच्या आहेत. सो रायडर मी याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगितले की कोणकोणते रायडर टर्म इन्शुरन्स मध्ये असतात, राईट. पण घ्यायचे का तर घेऊ त्याच्यामध्ये नका, कारण क्लेम करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रीमियम जास्त काय तो हे लक्षात घ्या. कंपनी एकतर तुमची नॅचरल डेथची रिस्क उचलतीये की उद्या जर तुम्हाला कशाने काय झालं तर 1 करोड नॉमिनीला द्यायचं, तुम्ही त्याच्यामध्ये अजून एक रायडर ऍड करून घेताय क्रिटिकल इलनेसचा. आता क्रिटिकल इलनेसचा रायडर घेतला, आजारी पडलो,
ट्रीटमेंट आली, डॉक्टरांनी सांगितलं 10 लाख रुपयाचं बिल झालंय, फॅमिलीने झालं क्रिटिकल, कंपनीमध्ये गेले आणि क्रिटिकल इलनेसचा फॉर्म भरून दिला आणि क्लेम घेतला. कंपनीने पहिलं काय केलं, तुमची 10 लाखाची रिस्क उचलली, 10 लाख रुपये परत दिले की हे घ्या, तुम्ही 10 लाख रुपये घ्या आणि तुमची ट्रीटमेंट करा. आता त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान जर पेशंट घरी आलं तर बरं आहे, आणि घरी नाही आले, तिथे डेथ झाली, तर ते 1 करोड सुद्धा त्यांच्या नॉमिनीला द्यायचेत ना. म्हणजे 2 रिस्क कंपनी उचलतीये. म्हणजे कंपनी काय करणार, प्रीमियम जास्त तुम्हाला घेणार ना. त्यापेक्षा वेगवेगळ्या पॉलिसी घ्यायच्या ज्या क्लेम करायला आपल्याला बेटर राहतील आणि प्रीमियम आपला कमी येईल. चारही रायडर आपले झालेले आहेत. आता येऊयात क्रायटेरियावरती की नक्की काय क्रायटेरिया आहे जर मला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे तर. सर क्रायटेरिया लक्षात ठेवा, कोणालाही टर्म इन्शुरन्स असाच भेटून जातो का, तर असाच भेटून जात नाही. खूप सारे टर्म कंडिशन आहेत आणि आफ्टर कोविड या टर्म कंडिशन खूप जास्त स्ट्रिक्ट झालेले आहेत. म्हणजे मी जेव्हा इन्शुरन्स सेल करत होते 2012, 13, 14, 15, 16 मध्ये, तेव्हा खूप इझिली सेल करत होते. म्हणजे आज टर्म इन्शुरन्स सेल केला, 2 दिवसांनी मेडिकल झालं, 4-5 दिवसांनी पॉलिसी लगेच ऍक्टिव्ह होऊन जायची. पण आज असं झालेलं आहे की एका पॉलिसीला 15 दिवस ते 1 महिना लागतो ती ऍक्टिव्हेट व्हायला. कारण कंपनी तुमचं फायनान्शियल सारखं चेक करते, तुमचं हेल्थ चेकअप, काही वेळेस त्या हेल्थ चेकअप नंतर त्यांना असं वाटलं की नाही पुन्हा एकदा चेकअप करायचं आहे, कारण ती क्लिअरिटी येत नाही, त्या टर्म कंडिशन मध्ये क्लायंट बसत नाहीये, तर पुन्हा एकदा मेडिकल करते. म्हणजे मला जर अनुभव तुम्ही विचारला तर मी एका क्लायंटचं 3 ते 4 वेळा मेडिकल केलेलं आहे, तर जाऊन ती पॉलिसी 1.5-2 महिन्यानंतर ऍक्टिव्हेट झालेली आहे. सो टर्म इन्शुरन्स घेत असाल तर त्या पेशन्सनीच आपल्याला घ्यायच्या आहेत की पॉलिसी लगेच ऍक्टिव्हेट होणार नाहीये. कंपनी सगळं चेक करते, कारण कंपनी तुमची रिस्क उचलतीये. 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 4 करोड प्रीमियम आपण किती पे करतोय, 26,000, 27,000, 28,000, 30,000, 40,000. कंपनी आपल्याला कव्हर देते 2 करोड, 3 करोड, 2.5 करोड. म्हणजे रिस्क उचलतीये, तर कंपनी एवढं तर आयडेंटिफिकेशन करणारच, एवढं व्हेरिफिकेशन तर करणारच, राईट. सो ह्या सगळ्या पेशन्सली गोष्टी आपल्याला करून आपली पॉलिसी ऍक्टिव्ह कशी होईल याच्यावरती फोकस नेहमी करायचा आहे. तर तो फोकस तुमचा अजून स्ट्रॉंग होण्यासाठी त्याचा क्रायटेरिया जाणून घ्या की क्रायटेरिया नक्की काय आहे की जर मला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे तर. येस, सर्वात पहिले येऊयात एज्युकेशन वरती. तर एज्युकेशन तुमचं 12th प्लस डिप्लोमा आणि तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे इफ यू आर सॅलरीड और सेल्फ एम्प्लॉइड. जर तुम्ही सॅलरीड असाल, तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड असाल, तुम्ही अजून कोणता बिझनेस करत असाल, तर तुमचं एज्युकेशन हे 10th प्लस डिप्लोमा किंवा तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे, तरच इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स तुम्हाला भेटू शकतो. आणि सर्वात पहिलं तुम्ही अर्निंग करणं गरजेचं आहे. काही वेळेस असं होतं की वाईफला टर्म इन्शुरन्स भेटेल का, तर वाईफला टर्म इन्शुरन्स भेटतो काही कंपन्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये, सगळ्याच नाही, राईट. पण त्या केसमध्ये वाईफचं पण एज्युकेशन, ग्रॅज्युएशन पूर्ण होणं गरजेचं आहे, तरच आपण त्यांचं ऍडिशन करू शकतो. नेक्स्ट, इन्कम. जर तुम्ही सॅलरीड असाल तर तुमचं इन्कम 5 लाख रुपये असणं गरजेचं आहे. जर 5 लाखापेक्षा कमी असेल, म्हणजे 4 लाख रुपये आहे, 4,80,000, 4,10,000, 4,50,000, 4,60,000, 3,90,000, 4,10,000 या रेंज मध्ये जर असेल तरी सुद्धा तुम्हाला कव्हर भेटतो. पण ती पॉलिसी तुमची गव्हर्नमेंटने ऑथराईज केलेली आहे, त्याच्यामध्ये प्रीमियम थोडासा जास्त येतो. म्हणजे बाकी कंपन्यांच्या इलिजिबिलिटी बसत नाहीये कारण तुमचं इन्कम 5 लाख रुपये नाहीये, पण तरी सुद्धा टर्म इन्शुरन्स घ्यायचा कारण तुमचं इन्कम आहे 4,80,000 रुपये, 4,70,000 रुपये. प्लॅन भेटतो, प्रीमियम थोडासा हायर साईडला जातो. तर प्रीमियम हायर साईडला जरी गेला तरी घ्यायचा आहे आपल्याला टर्म इन्शुरन्स, कारण आता भेटतोय, पुढे भेटेल का नाही याची गॅरंटी नाहीये. कारण एव्हरी बजेट नंतर प्रत्येक कंपन्यांचे टर्म इन्शुरन्सचे जे क्लॉज असतात ते चेंज होत जातात बजेट नंतर. नेक्स्ट, हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हेल्थ. पहिलं तर तुम्ही स्मोकताय, ड्रिंक करताय, स्मोक केली होती, 3 महिने झालं सोडून दिलीये, आता बिलकुल करत नाही, तरी सुद्धा मेन्शन करायचं आहे मी स्मोकर आहे म्हणून. ड्रिंक करत होतो, 1 वर्ष झालं बंद केली आहे,
तरी सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि जरी मेन्शन नाही केलं तरी सुद्धा मेडिकलमध्ये डिटेक्ट होऊन येतं की तुम्ही स्मोक करत होतात किंवा तुम्ही ड्रिंक करत होतात. राईट, त्याच्यावरती डिपेंड करतो तुमचा प्रीमियम. आता जो काही तुमचा प्रीमियम येत आहे तो मी प्रीमियम नॉन स्मोकर नॉन ड्रिंकर वरती काढला होता. तर स्मोक ड्रिंक जर करत असेल तर प्रीमियम आपला हायर साईड वरती जातो, कारण आपली रिस्क जी असते ती जास्त असते. राईट, थर्ड येतं आपलं की काही आपल्याला वेगळ्या हॅबिट्स आहेत का, म्हणजे स्मोक ड्रिंक व्यतिरिक्त काही हॅबिट्स आहेत का, आपण कॅरी करतोय का, की नाही ही हॅबिट केल्याशिवाय मी जगूच शकत नाही, मी राहूच शकत नाही. अशा काही हॅबिट्स असतील तर त्या हॅबिट्स सुद्धा नसायला पाहिजेत. आपल्याला जर असल्या तरी सुद्धा तुम्हाला टर्म इन्शुरन्स भेटत नाही, कारण कंपनीला जर असं वाटलं की ही हॅबिट यांना गेले 2 वर्ष आहे, 3 वर्ष आहे, 4 वर्ष आहे, तर कंपनी टर्म इन्शुरन्स देत नाही, रिस्क घेत नाही. त्याचबरोबर तुम्हाला खूप जास्त स्पीडने गाडी चालवायची सवय असेल, तुम्हाला रेसिंग करायची सवय असेल, तुम्हाला माउंटन्स वरती जाऊन वगैरे खूप काही ऍडव्हेंचर गोष्टी करायची सवय असेल, काही हॅबिट असेल, अशा काही हॅबिट आपल्याला जर असतील तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स भेटणार नाही. आणि त्याच्यानंतर येतो बीपी आणि शुगर आणि हायपरटेन्शन. बीपी, शुगर आणि हायपरटेन्शन, तर प्रत्येक कंपन्यांच्या याच्या एक लेवल ठरलेल्या असतात की या लेवलच्या वरती जर क्लायंटचा बीपी, शुगर, हायपरटेन्शन जर जाते तर टर्म इन्शुरन्स भेटत नाही. काही काही केसमध्ये रिस्क कंपनी घेते पण प्रीमियम तुमचा वाढवते, हे लक्षात घ्या. म्हणजे आता माझा प्रीमियम आला लेट्स से 27,000 रुपये, मी मेडिकल केलं, मेडिकलमध्ये डिटेक्ट झालं की मला बीपी किंवा शुगर आहे, पण तो बीपी आणि शुगर कंपनीच्या लेवलपेक्षा 1% जास्त आहे, तर कंपनी तेवढं बेअर करते की 1% जास्त आहे. पण मग कंपनी मला काय सांगेल की मॅडम आम्ही तुम्हाला टर्म इन्शुरन्स देणार आहे, पण 2च कंडिशन मध्ये. एक तर तुम्ही ज्या कव्हरला अप्लाय केला आहे तो कव्हर आम्ही कमी करणार, किंवा तुम्हाला जर एवढाच कव्हर पाहिजे असेल तर 27,000पेक्षा तुम्हाला प्रीमियम द्यावा लागेल 30 ते 32,000 रुपये, म्हणजे तुमचा प्रीमियम वाढवून द्यावा लागेल. अशा कंडिशन असतात. पण ती जर तुमची बीपी, शुगर, हायपरटेन्शनची लेवल 1-1.5% जर जास्त असेल तरच, कारण त्यांना माहितीये की 6-7 महिन्यात ती कंट्रोलमध्ये येते. ही झाली पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय होतं, ह्या जर तुमच्या पर्सेंटेज आहेत, हे जर तुमचं 1-2%, 3% जास्त असेल तर कंपनी पॉलिसी पोस्टपोन करते, कॅन्सल नाही करत, पोस्टपोन करते, टाइम देते 6 महिन्याचा, की तुम्ही 6 महिन्यानंतर हे पूर्ण कंट्रोलमध्ये आणून पुन्हा अप्लाय करा. सो अशा सर्टन गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आज सेशन झालंय म्हणजे उद्या सगळ्यांनी टर्म प्लॅन घ्यायला जायचंय, बीपी असू दे, शुगर असू दे, काही असू दे, या सर्व गोष्टी पहिले लक्षात घ्यायच्या आहेत की माझे ओव्हर कंट्रोल तर नाहीये ना, कंट्रोलच्या बाहेर तर नाहीये ना. जर असेल तर टर्म इन्शुरन्स भेटणार नाही. तुमचं 2 वर्ष आधी काही ऑपरेशन झालं असेल, हार्टचं ऑपरेशन झालं असेल, एन्जिओप्लास्टी झाली असेल, ब्रेनचं काही ऑपरेशन झालं असेल, तरी सुद्धा टर्म इन्शुरन्स कंपनी देत नाही. पहिले रिपोर्ट्स तुमच्या बघते, जर त्या रिपोर्ट्सनुसार जर असं समजून येतो की हा आजार पुढे जाऊन कधीच डिटेक्ट होणार नाहीये तरच टर्म इन्शुरन्स देते, अदरवाईज देत नाही. त्यामुळं जर काही हॅबिट वगैरे कॅरी करत असाल, काही सवयी वगैरे जर तुम्हाला असेल तर त्या तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. त्या मेन्शन जर झाल्या, जर तेवढ्या कंडिशन मध्ये बसल्यात तर टर्म इन्शुरन्स भेटतो. आणि लास्ट आपला पार्ट येतो तो म्हणजे डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन खूप क्लिअर लागतं. क्लिअर म्हणजे कसं, एक तर केवायसी, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, तुमचा कॅन्सल चेक. कॅन्सल चेक कशासाठी द्यावा लागतो, जर पॉलिसीला अप्लाय केलं आहे आणि समहाऊ आपले फायनान्शियल बघून किंवा आपली मेडिकल हिस्ट्री बघून कंपनी आपल्याला टर्म इन्शुरन्स देणार नाहीये, तर मग तो जो काही पे आउट आहे किंवा तो जो काही तुमचा प्रीमियम आहे तो रिफंड केला जातो त्या अकाउंटमध्ये. त्यामुळे तुम्हाला कॅन्सल चेक देणं गरजेचं असतं पहिलं. दुसरं, जर पॉलिसी काढली आहे, पॉलिसी ऍक्टिव्ह सुद्धा झाली प्रॉपर पद्धतीने, 1-2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षांनी जर डेथ झाली तर तो पे आउट जो आहे किंवा तो जो काही क्लेम आहे तो क्लेम तुमच्या अकाउंटला दिला जातो. म्हणून तुम्हाला कॅन्सल चेक द्यावा लागतो. फोटो द्यावा लागतो, जो तुम्ही पासपोर्ट साईज फोटो जो असतो तो तुम्हाला तिथे द्यावा लागतो. आता येऊयात आपण मोस्ट इम्पॉर्टंट फायनान्शियल डॉक्युमेंट्स वरती. जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर तुम्हाला लास्ट 3 इयर्सचा ITR द्यावा लागतो. जो ITR, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, जर तुम्ही करत असाल 3 वर्षांचा द्यावा लागतो. जर तुम्ही सांगितलंय की माझं इन्कम 5 लाख रुपये आहे तर ते 3 वर्षाचं ऍव्हरेज इन्कम 5 लाख रुपये पाहिजे. असं नाही की मागच्या वर्षी तुम्ही 5 लाख केले, त्याच्या मागच्या वर्षी 1.5 लाख केले आणि त्याच्या मागच्या वर्षी 2च लाख केलं. ऍव्हरेज इन्कम 5 लाख नाही होत. मागच्या वर्षी 5 लाख केलं, त्याच्या मागच्या वर्षी 6.5 लाख केलं, त्याच्या मागच्या वर्षी अगेन तुम्ही 5.5 लाख रुपये केलं तर ऍव्हरेज इन्कम 5 लाख रुपये पकडलं जातं.
तर 3 वर्षाचा ITR तुम्हाला द्यावा लागतो आणि तुमचे KYC डॉक्युमेंट द्यावे लागतात. जर तुम्ही सॅलराईड असाल तर सॅलराईडच्या केसमध्ये 3 महिन्याची लेटेस्ट सॅलरी स्लिप द्यावी लागते. 3 महिन्यांची लेटेस्ट सॅलरी स्लिप द्यावी लागते आणि 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट द्यावं लागतं. लेटेस्ट 6 मंथचं बँक स्टेटमेंट म्हणजे तुमची जी सॅलरी येते ती सॅलरी तुमची बघितली जाते की तुमच्या त्या बँकेमध्ये रिफ्लेक्ट होते का तीच. कारण कोविडमध्ये अशा भरपूर केसेस झालेल्या आहेत की 30% सॅलरी कमी आलेली आहे, 20% सॅलरी कमी आली, कॉन्स्टंट 6 महिने ती सॅलरी कमी आली आहे. पण क्लायंटने सांगितलेलं आहे की 5 लाख रुपये माझे इन्कम आहे, 10 लाख रुपये इन्कम आहे, पण सॅलरी बँक स्टेटमेंटमध्ये वेगळीच दिसते. तर इन्कम प्रूफ तुम्हाला तो देणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे इन्कम प्रूफ असेल तरच तुम्ही पॉलिसी घेऊ शकता. आणि अजून एक कंडिशन ऍड झालेली आहे, काही कंपन्यांमध्ये PF कट नाही होत, प्रॉव्हिडंट फंड आणि सॅलरी स्लिप मध्ये पण दिसत नाही PF कट झालेला नाहीये. तर तुमचा PF जर कट होत नसेल तरी सुद्धा टर्म इन्शुरन्स भेटत नाही. राईट. सो ते एक मेन्शन करायचं आहे की जर तुम्ही सॅलराईड आहात तर तुमचा त्या कंपनीमध्ये PF कट होणं खूप गरजेचं आहे, तरच ती कंपनी तुम्हाला काय करेल. आता थोडासा फनी आहे की PFचा आणि मॅडम टर्म इन्शुरन्स आणि याचा काय संबंध, राईट. तर ती कंपनी हे बघते की ती जी कंपनीमध्ये तुम्ही ती काम करताय ती कंपनी स्टेबल आहे की नाही आहे हे त्याच्यावरून समजून येतं, राईट. म्हणून कंपनी बघते की तुमचा PF कट होतोय का नाही जिथे तुम्ही वर्किंग आहात तिथे, राईट. सो येस, हेच होतं एंटायर टर्म इन्शुरन्स पार्ट 2 आपला, सॉरी, इन्शुरन्स गेम प्लॅन पार्ट 2. आय होप सर्वांना डिटेलमध्ये अंडरस्टँड झालं असेल की पार्ट